नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आपल्या 5व्या वेबिनारला सुरुवात करत आहोत. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, डीएलएडी फोरम महाराष्ट्र आणि श्रीमती एस.के. सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर 2023 रोजी होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मुलांना मोफत मार्गदर्शनाची सोय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आज आपण S3 या विषयाचं या ठिकाणी वेबिनार आयोजित केलेलं आहे आणि या विषयासाठी आपल्याकडे S3 या विषयासाठी आपल्याकडे प्राध्यापिका मीनल विजय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयामध्ये मागील 10 वर्षापासून त्या वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन करत आहेत. त्या MSc, M.Ed, सेट आणि DSM झालेला आहे आणि आपल्या विषयाच्या संदर्भात त्या अतिशय पारंगत आहेत. ज्यावेळेस मी त्यांना विनंती केली त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पद्धतीची शंका न घेता विद्यार्थ्यांच्यासाठी जर असेल तर निश्चित मी केव्हाही तयार असेल अशा पद्धतीचं उत्स्फूर्त उत्तर मला या ठिकाणी मिळालं. याच्यातूनच त्यांच्या विचारांची आणि विद्यार्थ्याप्रत त्यांची जी काही भावना असेल ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मित्रांनो, या ठिकाणी त्या उपस्थित झाल्यात. सुरुवातीला फाउंडेशनच्या वतीने, डीएलएडी टीचर्स फोरमच्या वतीने आणि सोमय्या कॉलेजच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी मॅडमला अशी विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी सत्राला सुरुवात करावी. येस, ओव्हर टू मॅम. मॅम, तुमचा फक्त माईक ऑन करा, मी सगळ्यांना म्यूट केलेले आहे. पाटील मॅम, तुमचा माईक ऑन करा. धन्यवाद सर, तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिलीत. सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या आपण वेबिनारला सुरू करूया. यामध्ये ऐका, तुमचा व्हिडिओ चालू करताय? स्टॉप झालाय का? हो, व्हिडिओ स्टॉप झालाय. आहे सर. मी दिसते ना तुम्हाला सर्वांना? हो मॅडम. येस मॅडम. आता दिसते का? हो, आता दिसते. येस येस, प्लीज गो अहेड. येस मॅडम. बर, ठीक आहे. तर बघा, आता जास्त वेळ न घालवता तुम्ही आता डीएलएडच्या शेवटच्या टप्प्यात आलेला आहात आणि ह्यामध्ये सेकंड इयरला ज्या वेळेला एक्झाम द्यायला जातात त्यावेळेला तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल पण आलेले आहे, कारण पहिल्यांदा तुम्ही पेपर सगळे दिलेले आहात. आणि आता दुसरी गोष्ट आहे की सेकंड इयरला तुम्हाला फक्त पासिंग एवढीच मर्यादा न ठेवता तुम्हाला स्कोरिंग करायचंय. आणि ज्या वेळेला स्कोरिंगचा विचार येतो त्यावेळेला ज्या वेळेला पेपर चेक करत असतो त्यावेळेला तो पॉइंट्सचा विचार करतो की हा प्रश्न आहे आणि त्याच्यासमोर एक लिस्ट असते मॉडेल आन्सरची, तर त्यामध्ये फक्त पॉइंट्स असतात आणि त्याच्या मार्फत काय करायचं असतं तो पेपर चेक करत असतो. मग ह्यावेळी तुमच्याकडून पण विद्यार्थ्यांकडून हीच अपेक्षा असते की तुम्ही पॉइंट वाईज उत्तर लिहित जावं. तर आपण हा वेबिनार अशा स्वरूपाचं करणार आहोत की मागच्या 1-2-3 वर्षामध्ये कोणते प्रश्न प्रत्येक चॅप्टर वाईज आलेले आहेत आणि त्याचे उत्तर कसं तुम्ही पॉइंट मध्ये लिहायचं आहे हा एक थोडासा विचार करूया. कारण माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी मी चर्चा केली की तुम्हाला काय अपेक्षित आहे माझ्या वेबिनार मधून, तर त्यांनी मला हे सांगितलं की आम्हाला प्रश्नपत्रिका स्वरूप नको आहे, आम्हाला किती मार्काला कोणता येणार आहे, कसा प्रश्न असणार आहे ते नको आहे, आम्हाला प्रश्न काय असणार आहे त्याचं उत्तर काय लिहायचं हे सांगा. तर सर तुम्ही पीपीटी सुरू करताय? सुरुवात पहिल्यांदा मी या ठिकाणी ह्याच्यामध्ये 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे क्वेश्चन, एकच क्वेश्चन 3 वेळा कसा रिपीट केला जाईल हे तुम्हाला सांगणार आहे. सर पुढच्या पीपीटीवर जाऊया आपण. पुढच्या साईडवर जाऊ. घटक क्रमांक 1 आहे कृती संशोधन ओळख आणि नवक्रम. त्याला 9 गुण आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न, हे सर्व प्रश्न पेपरमध्ये पडलेले आहेत.
हा, तर त्याला पहिला जो प्रश्न आहे की तुम्ही केलेल्या संशोधनामध्ये माहितीचे विश्लेषण कसे केले आहे ते लिहा. आता पहिल्यांदा गोष्ट म्हणजे कृती संशोधन कंपल्सरी विषय आहे, तुम्ही प्रत्येकाने कृती संशोधन केलेलं आहात. तर माहिती विश्लेषणाची साधनं कोणती आहेत? सर्वांनी आपले माईक हे करा, ऑन करा आणि झट झट उत्तर देत गेलात की तुम्हाला काय लिहायचं नेमकं हे सांगेन मी. मला ऐकू येत नाही, कुणाचाच काही रिप्लाय येत नाहीये. ठीक आहे, बघूया, मी सांगते तुम्हाला. माहिती विश्लेषण साधनांमध्ये ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुम्हाला मध्यमान, ती परीक्षिका, त्यानंतर आलेख, शेकडेवारी, ह्या 4 माध्यमांचं तुम्हाला नावं लिहायला लागतात. आणि विश्लेषण कसे केले आहे, तर एका कोणत्याही काय करायचं आहे तुम्हाला, साधनाचं विश्लेषण करायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता, मध्यमान काढू शकता, त्यानंतर शेकडेवारी काढू शकता आणि आलेख काढू शकता. तर तुमची समस्या ज्या प्रमाणे असेल त्याचं समस्या विधान एक पाठ करून जावा आणि त्यामध्ये तुम्ही साधन कसं वापरलेलं आहे ते लिहा. त्या पद्धतीने लिहा. आता काही काही वेळेला असं होतं की मध्यमान ती परीक्षिका मी काढलेली आहे पण मला हे सोडवायला येणार नाही, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याचं एखाद्याचं संशोधनाचं समस्या विधान पाठ करून जावा आणि त्याच्या खाली काय करायचंय, शेकडेवारी कशी काढलेली आहे ते लिहायचंय. आता उदाहरणार्थ काय, जोड शब्द न येणारे विद्यार्थी आणि जोड शब्द येणारे विद्यार्थी, एकूण माझा नमुना आहे 30, त्यामध्ये 10 विद्यार्थ्यांना जोड शब्द लिहिता येत नाहीत. असं जर असेल तर 30 पैकी 10 तर 100 पैकी किती, हे एक पॉइंट लिहा आणि खाली विश्लेषण लिहायचं की एकूणच नमुना गटामध्ये 30 पैकी 10 विद्यार्थ्यांना जोड शब्द लिहिता येत नाहीत, त्यामुळे डॅश डॅश टक्के विद्यार्थ्यांना जोड शब्द लिहिता येत नाहीत. हा, त्यानंतर पोस्ट टेस्ट मधलं एक लिहायचं उदाहरण की 30 पैकी 25 विद्यार्थ्यांना जोड शब्द अचूकरित्या लिहिता आले आणि त्याचा याचा अर्थ डॅश डॅश विद्यार्थ्यांना, डॅश डॅश टक्के विद्यार्थ्यांना जोड शब्द लिहिता आले. आणि त्याच्या पुढे काय खाली काय करायचं आहे, यावरून पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीमध्ये एवढ्या एवढ्या टक्केवारीचा फरक असलेला दिसून येतो. एवढं जरी लिहिलात तरी तुम्हाला हा 3 मार्काला प्रश्न असणार आहे. 3 मार्कामध्ये साधनं लिहिली की तुम्हाला 1 गुण मिळणार आहे आणि 2 गुणाला तुम्ही त्याचं विश्लेषण करायचंय. ह्यामध्ये काही शंका कुणाला ह्या प्रश्नामध्ये? नाही मॅम. असंच पाहिजे ना तुम्हाला? हो मॅडम. हो मॅडम. ओके, आता दुसरा प्रश्न पुढचा घेऊया आपण. आता हा पहिला प्रश्न आहे ना, त्याला संबंधित सारखा प्रश्न पडणारा जो आहे तो आहे माहिती संकलन साधने. माहिती संकलन साधने आणि माहिती विश्लेषण साधने यामध्ये खूप फरक आहे. माहिती संकलन हा, बोल की. पहिलाच प्रश्न तुम्ही सांगितलं ना संशोधनामध्ये भौतिक हा. विश्लेषण, त्याच्यामध्ये ते सगळंच प्रत्येकाला ते लिहायचंच काय? अरे 2-3 मार्काला जर प्रश्न असेल तर तुम्ही त्याचं अनालिसिस करूनच लिहिणं गरजेचं आहे. जर नुसतंच काय माहिती साधनाची माहिती लिहिलात तर तुम्ही साधनाची माहिती पण लिहू शकता, त्याला पण मार्क मिळतात. पण जर अशा तुम्ही केलेल्या संशोधनामधलं म्हणलंय, याचा अर्थ थोडंसं तुम्ही एक्सप्लेनेशन किंवा उदाहरण टाईप लिहिणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला, मग मी तुम्हाला आधीच म्हटले की आता पासिंगची क्रायटेरिया नाहीये, आता कुठं आलेला आहात तुम्ही, स्कोरिंगसाठी आलेला आहात. मग ह्या ठिकाणी जो परफेक्टली लिहितोय त्याला तो बघणारच नाही. त्यानं काय केलंय, चार्ट तयार केलेला आहे, त्यानं मार्क शेकडेवारी वापरलेला आहे, एवढी पर्सेंटेज काढलेली आहे. 2 सेकंदात तो सुपरवायझर असतो तो पेपर तपासून पुढे जातो. म्हणजे तुम्हाला बघण्याची पण गरज नाही, ह्याला कळालेले आहे नेमकं काय कन्सेप्ट आहे. आलं का लक्षात? हा, थँक्यू मॅडम. एक पाठ करून जायचं, काय अवघड आहे, तेच येते. आणि माहिती एक कुठलं तरी साधन असतं, शेकडेवारी किंवा मध्यमान काही काढायला तुम्हाला जमणार नाही कारण ती मोठी प्रोसिजर आहे. तर तुम्ही शेकडेवारी काढू शकताय, आलेख काढू शकताय, एखादा आलेख पाठ करून जावा, काय त्याला असते, तोच तिथं उतरून यायचं. थँक्यू मॅडम. ओके, आणि त्याच्यानंतर आता ह्याच्याशी अनुसरून एक प्रश्न येतो नेहमी, माहिती संकलन साधने. माहिती संकलन साधने हे प्रश्नावली, मुलाखत, अभिरुची शोधिका, अभिवृत्ती मापिका, खूप सारे आहेत. त्यातले कोणत्याही एका साधनाचं एक्सप्लेनेशन, तुम्ही जे साधन ह्याला कृती संशोधनाला वापरलेलं आहात तेच उदाहरण तिथं लिहून यायचं. आलं का लक्षात? तेच उदाहरण तिथं लिहून यायचं, पाठ करा. आता काही जणांनी स्वतः केले असतात, काही जणांनी कॉपी पेस्ट केली असतात, पण तुम्ही पाठांतर करून ते जाऊ शकता. प्रश्नावली तयार करायची, 4 प्रश्न तयार करायचे आणि लिहायचं. मुलाखतीचे प्रश्न लिहून यायचं. मुलाखत साधनाचा वापर कसा कराल? मुलाखत साधनाचा वापरासाठी तुम्ही प्रश्नांची लिस्ट काढणं गरजेचं असतं, ती प्रश्न लिहून यायचं. कोणता विषय आहे मुलाखतीचा, की बाबा तुम्हाला मुलाखतीचा जर असा विषय असेल की वक्तृत्व या विषयावरती जर तुम्हाला काय मुलाखत घ्यायची आहे तर तुम्ही कोणकोणत्या
स्पर्धांमध्ये भाग घेतला आहात, त्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश असतो, असे प्रश्न काढायचे आणि ते उदाहरण टाईप लिहायचं की अशा पद्धतीनं मी वापर केला आहे असं खाली म्हणायचं. ह्या साधनाचा मी वापर केला आहे. आलं का लक्षात? मग तुम्हाला ते काय होईल की त्या जो तपासणार आहे तो तुम्हाला ओके म्हणेल की ह्याला समजले ऍक्च्युली कन्सेप्ट. ओके. टीचर. हा, दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्नावली तयार करताना कोणती काळजी घ्याल? तर प्रश्नावली हे साधन आहे, माहिती संकलन साधन. त्याच्यामधले जे मुद्दे आहेत ते मी फक्त सांगणार आहे तुम्हाला. पटपट ज्याला पाहिजे त्यानं लिहून घ्या. प्रश्न संख्या मर्यादित असावी. मर्यादित उत्तर असावे. मॅडम थांबा थोडं. बाळांनो, आपण काय करूया माहितीये, सरांनी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यामुळे मी फक्त बोलत जाईन आणि तुम्ही काय करा, ते नंतर रेकॉर्डिंग काढून पुन्हा बघा आणि पॉईंट लिहून घ्या. म्हणजे तुमचा पण वेळ वाचेल आणि तुम्हाला लिहायचं का पण विद्यार्थ्यांना हल्ली कंटाळा येतो. ओके. ओके मॅम. हा, सरांनी चांगली सोय करून दिली, आपल्याला रेकॉर्डिंगच करून दिले. हो. मी पॉईंट सांगत जाते, तुम्हाला त्या कुठल्या पॉईंट मध्ये शंका आहे तो फक्त मला विचारायचा. प्रश्न संख्या मर्यादित उत्तर असावं. त्यानंतर सर्व सूचना ह्या लिहिलेल्या असाव्यात. त्यानंतर पडताळा प्रश्न असावा. सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असावा आणि उत्तरास जागा असावी. हे सर्व प्रश्न आहेत. आता ह्यामध्ये पडताळा प्रश्न म्हणजे काय, तर असं जर विद्यार्थी टीव्ही पाहतात की नाही हे पडताळायचं असेल तर तुम्ही टीव्ही मालिका पाहता की नाही असा प्रश्न एक टाकायचा आणि तो विद्यार्थी म्हणला होय तर ठीक आहे बाबा, नाही म्हटला तर त्याचा पडताळण्यासाठी तो नक्की पाहतोय की नाही तर खाली प्रश्न टाकायचा. काय टाकायचा? तुम्हाला कोणती मालिका आवडते, ह्याला म्हणतात पडताळा प्रश्न. ओके. म्हणजे तो जर मग तो लिहिते लगेच, मला काय आई कुठे काय करते आवडते, याचा अर्थ तो टीव्ही पाहतो ना. आणि जर वरती त्यानं लिहिलं असेल नाही आवडत तर मग काय होणार आहे, त्यानं खोटं बोलला. इथं ह्याला आपण म्हणतो पडताळा प्रश्न. ओके. तर प्रश्न तयार करताना ह्या पॉईंटच्या आधारे प्रश्नावलीचं तुम्ही उत्तर लिहा. ह्या प्रश्नामध्ये काय शंका आहे का? नाही मॅडम. नाही. 3 मार्काला किंवा 2 मार्काला प्रश्न येते. 2 मार्काला आणि कोणती काळजी घ्याल म्हणजे आपण फक्त हेच लिहिणं अपेक्षित आहे ना की त्याचे ते कुठल्या प्रकारे चांगलं करू शकतो प्रश्नावली? नाही. बघा मॅडम, प्रश्नावली तयार करणे आणि प्रश्नावली राबवणे हे 2 प्रकार आहेत. तर प्रश्नावली तयार करणे म्हणजे प्रश्नावली स्वतः तयार करते कोण, संशोधक, आणि राबवणे म्हणजे काय, प्रत्यक्ष वापर करतो. तर प्रश्नावली तयार करताना प्रश्न संख्या मर्यादित असावी. खूप सारे प्रश्न असतील तर जो प्रतिसादक असतो तो कंटाळतो, त्यामुळे ते एक येणार. मर्यादित उत्तर म्हणजे काय, प्रश्नाचं उत्तर जर फापट पसारा टाईप तुम्ही विचारलात तर ते विद्यार्थी काय करत नाही, उत्तर देत नाहीत, रिकामं सोडून देतात. त्यामुळे मर्यादित उत्तराचे प्रश्न विचारायचे तुम्ही. त्यानंतर वरती सूचना की नेमके कुठले प्रश्न महत्वाचे आहेत, कुठल्या प्रश्नाला टिक करायची आहे, कोणत्या प्रश्नाला उत्तर लिहायचं आहे हे लिहायचं आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश म्हणजे प्रश्नावलीमध्ये तुम्ही वस्तुनिष्ठ विचारू शकता. त्यानंतर 2 मार्काचे प्रश्न तुम्ही म्हणजे काय असतात ज्याचं मत विचारू शकता. त्यानंतर बी स्पेसिफिक ह्याचं उत्तर काय आहे असं विचारू शकता. उदाहरणार्थ कृती संशोधनाचे जनक डॅश डॅश आहेत असे वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा विचारू शकता. प्रश्नावलीला असं काय नाहीये की बाबा प्रश्नावलीमध्ये मतच घ्यायची, असं काय नाहीये. मत घेतली की मतावली. मॅडम प्रश्नावली तयार करताना कोणती काळजी घ्यावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या वय मर्यादा पण आपण त्याच्यात टाकू शकतो ना विद्यार्थ्यांची. हे सोडून आणखीन भरपूर पॉइंट आहेत. ते सुद्धा ओके. तुम्ही टाकू शकता. विद्यार्थ्यांचा वयोगट विचारात घेऊ शकता. विद्यार्थ्यांचा इयत्ता कोणती आहे ती आणि इयत्तेनुसार. आणि प्रश्न हे तुमच्या विषयास अनुरूप पाहिजेत. म्हणजे जो जो जे तुम्हाला जे काढायचं आहे तो त्या विद्यार्थ्यांकडून जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला अनुरूप तुमचे प्रश्न पाहिजेत. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. हे पॉइंट टाकले तरी चालतं. हे सोडून तुम्हाला भरपूर लिहिता येतं त्याच्यामध्ये. मला वाटतं ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय आणखीन अडचण नसणार आहे. बरं आहे ना? हॅलो. नाही मॅडम काय अडचण नाही, समज. ओके. आता पुढचं बघा, कृती संशोधनाची संकल्पना, गरज व महत्व थोडक्यात स्पष्ट करा. हा जो प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये संकल्पनेमध्ये काय अपेक्षित असतं हे बघा. 3 पॉईंट आहे, संकल्पना, गरज, महत्व. एक मार्काला विचारले जाणार आहे किंवा संकल्पना 1 मार्काला, गरज 2 मार्काला, महत्व 2 मार्काला, असा 5 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सॉरी 5 मार्काचा नाही तर आपल्याला, त्यामुळे 3 मार्कालाच हा जाणार आहे. तर कृती संशोधन संकल्पना 1 मार्काला तुम्ही त्यामध्ये व्याख्या लिहा. जनक कोण आहे ते लिहू शकता त्या ठिकाणी किंवा डॉक्टर स्टीफन कोरी यांची व्याख्या लिहा, तुमची एक व्याख्या लिहा. इथं संकल्पना क्लिअर होते त्यांची. त्यानंतर गरज आणि महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगते थांबा.
बघा, कृती संशोधनाची गरजचे मुद्दे काय आहेत की निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी, शालेय दर्जा वाढवण्यासाठी, अध्ययन अध्यापनामध्ये सुधारणा करण्यासाठी, नवनवीन तंत्रे पद्धती विकसित करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ह्या पॉईंटच्या आधारे तुम्ही गरज लिहायची आणि ह्यावर आधारित महत्व लिहायचं. महत्व कसं तयार करायचं की कृती संशोधनाचे महत्व काय आहे की शिक्षकांना ज्या समस्या जाणवतात त्या काय होतात, कृती संशोधनामुळे दूर होतात. सर्वांपर्यंत आपलं कृती संशोधन पोहोचल्यामुळं काय होतं, आपण जे काम केलंय ते सर्वांपर्यंत पोहोचतं. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शिक्षणाचा दर्जा आहे तो वाढतो. जे गरजेला होण्यासाठी करण्यासाठी जे आपण काय करतो, वाक्यरचना करतो, ते इकडे महत्वामध्ये काय होईल, ह्यामुळे हे होईल, ह्यामुळे हे होईल असं लिहायचंय. कळालं का तुम्हाला? एकच मुद्दा गरजेचा तो इकडे महत्वामध्ये उलटा करून लिहायचंय. उदाहरणार्थ, शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी कृती संशोधनाची गरज आहे, तो महत्वामध्ये कसा येणार सांगा मला? काय मॅडम कृती नवीन सांगा. संशोधनामुळे शैक्षणिक दर्जा उंचावतो. वाढतो. आलं का लक्षात? मी एक पॉईंट सांगते, त्याचं तुम्ही ही गरज आहे त्याचं महत्व करून सांगा मला. हा, निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी ही कृती संशोधनाची गरज आहे, त्याचं महत्व करून सांगा. कृती संशोधनामुळे वर्गाध्यापनामध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडवता येतात. अरे वा, छान, छानच. हे असंच पाहिजे. आपल्याला गरज फिरवायचं कुठं आहे, महत्वाला फिरवायचंय. म्हणजे गरज आणि सेपरेट काय करायचे, पाठ करून जायची, महत्व सेपरेट पाठ करून जायचं. असं न करता एकच पॉईंट दुसरीकडे फिरवता यायला पाहिजे आपल्याला. ओके, आता बघा तिसरा पॉईंट बघा, अध्ययन अध्यापन सुधारण्यासाठी ही गरज आहे. आता महत्व सांगा. कृती संशोधनामुळे अध्ययन अध्यापन सुधारते. अरे वा, छान. हेच पाहिजे आपल्याला, हेच लिहायचंय पेपरमध्ये. काय खूप टेन्शन घेऊन अभ्यास करण्यापेक्षा काय करायचं, आपल्याला शॉर्टकी मारायची. हल्लीच्या मुलांना तेच आवडतं. काय करायचंय, गरजेचं महत्वामध्ये रूपांतर करायचंय. ह्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला नाही. ह्या प्रश्नामध्ये? नो मॅडम. नाही मॅडम. ओके, ओके, चला पुढच्या प्रश्नाला जाऊया आपण. ओके, नवक्रम संकल्पना स्पष्ट करून नवक्रम निश्चितीचे निकष लिहा. हा प्रश्न आहे. पहिला, नवक्रम म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. नवक्रम म्हणजे नवीन उपक्रम. नव आधी उपक्रम एवढं लिहा, त्याला कळते म्हणजे ह्याला येते सगळं म्हणून. नव अधिक उपक्रम असं काय करा, पहिल्यांदाच त्याचा अर्थ येतोय. नवक्रमाची एखादी व्याख्या लिहा, संकल्पना स्पष्ट झाली तिथं. ठीक आहे. आता संकल्पना 1 मार्काला असणार आहे. नवक्रम निश्चितीचे निकष किती मार्काला असणार आहे? 2 मार्काला असणार आहे. 2 मार्काला असेल किंवा 3 मार्काला असेल. जर 4 मार्काला प्रश्न पडला तर नवक्रम संकल्पना 1 मार्काला येते. नवक्रम निश्चितीचे निकष असते ते 3 मार्काला येतं. 3 मार्काला 6 निकष तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आलं का लक्षात? जर 3 मार्काला प्रश्न पडला तर नवक्रम संकल्पना 1 मार्काला, नवक्रम निश्चितीचे निकष 2 मार्काला. याचा अर्थ तुम्ही 4 पॉईंट द्यायचे. अर्धा मार्काला 1 पॉईंट. आता नवक्रम निश्चितीचे निकष आपण मी सांगते तुम्हाला. बघा की वेळेमध्ये पूर्ण होणारा सर्वात महत्वाचा निकष आहे नाविन्यता हवी, उपयुक्तता हवी, वेगळेपण हवं आणि उद्दिष्टाला अनुरूप हवा. आता ह्या पॉइंट मध्ये कुठल्या पॉइंटला तुम्हाला अडचण आहे का, त्या पॉइंटचं मी सांगते तुम्हाला. पुन्हा वाचून दाखवते बघा. वेळेची उपलब्धता म्हणजे वेळेत होणारा हवा. नवक्रम आहे, कालावधी 1 महिना असू शकतो, 2 महिने असू शकते, 15 दिवस असू शकतात, आठवडा सुद्धा असू शकतो. नाविन्यता नवीन पाहिजे. उपयुक्तता विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पाहिजे किंवा शिक्षकांसाठी उपयुक्त पाहिजे. वेगळेपण नवक्रमामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे वेगळेपण. आता एक नवक्रम सांगते तुम्हाला. आपले म्हणजे वेगळे वेगळे उपक्रम आहेत. पुढे प्रश्न येईल त्यावेळेला मी सांगेन तो नवक्रम एखादा सांगेन तुम्हाला. उद्दिष्टाला अनुरूप हवा. ह्यामध्ये काही शंका आहे का? मॅडम, नवोपक्रमाचे प्रकार लिहायचेत का आपल्या डायग्राम काढून? हे बघा, नवक्रमा संकल्पनेमध्ये तुम्ही स्वरूप लिहू शकताय, व्याख्या लिहू शकताय, प्रकार लिहू शकताय. संकल्पनेमध्ये काही लिहिलं तरी चालतंय. काय स्वरूप स्पष्टकरामध्ये तुम्ही लिहू शकताय. पण नवक्रमाचे प्रकार विचारले की प्रकार लिहायला लागतात. आलं का लक्षात? नवक्रमाचे ज्याला प्रकार विचारले जातात त्याला प्रकारच लिहावे लागतात. तर ते पाठ करून जायचं नवक्रमाचे प्रकार. हो हो. ठीक आहे सर, पुढच्या स्लाइडला जाऊया आपण.
ठीक आहे. बघा दुसरा पुढचा प्रश्न जो पेपरमध्ये आलेला होता. तुम्ही केलेल्या कृती संशोधन कोणत्या 3 विभागामध्ये केले आहे ते स्पष्ट करा. त्यामध्ये कोणता आहे बघा प्रश्न. मी 3 विभाग दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. प्राथमिक विभाग, प्रमुख विभाग आणि अंतिम विभाग. त्यावरती ऑब्जेक्टिव्ह लेवलचा प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो. तुम्ही केलेल्या किंवा कृती संशोधनाचे प्रमुख डॅश डॅश विभाग आहेत. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. कृती संशोधनाचे प्रमुख विभाग 5 आहेत. ते विधान तुम्हाला दुरुस्त करून लिहायचंय. अशा म्हणजे प्रश्न एकच असतोय, त्याचं उत्तर म्हणजे तो कशा प्रकारे किती वेळा पडू शकतो ह्याचा विचार विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला प्रश्नपत्रिका घेतो त्यावेळेला करायचा आहे. आलं का लक्षात. प्राथमिक विभाग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. काय काय येणार आहे प्राथमिक विभागामध्ये. केलंय ना कृती मुखपृष्ठ प्रथम पान. हा बरोबर आहे. मुखपृष्ठ नंतर काय येणार आहे प्रतिज्ञापत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका. हे सगळं कशामध्ये येतं अनुक्रमणिका. प्राथमिक विभागामध्ये येतं. प्रमुख विभागामध्ये काय येणार आहे तुमची पहिली 5 प्रकरणं येणार आहे. आणि अंतिम विभागामध्ये परिशिष्टामध्ये विद्यार्थ्यांची यादी, उपक्रमांची यादी, त्यानंतर पुन्हा प्रश्नपत्रिका तुम्ही जी केलेली असेल, साधन जे केले असेल ते त्यामध्ये लावायचं आहे. तर ह्यामध्ये आता हा जर 3 मार्काला आला प्रश्न तर प्रत्येक विभागाचं काय करायचं, आतमध्ये सब कोणते विभाग काय काय येणार आहे ते काय करायचंय थोडक्यात लिहायचंय. आणि जर मोठा 4 मार्काला प्रश्न आला की एक्सप्लेनेशन करा तर तुम्हाला एक्सप्लेनेशन करायला पाहिजे. शक्यतो एक्सप्लेनेशन एवढ्या सगळ्या विभागांचं येत नाही. तुम्ही काय करायचं प्राथमिक विभाग डॅश डॅश डॅश, अंतिम विभाग डॅश 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 आणि मधली 5 प्रकरणं जी आहेत त्याची माहिती थोडक्यात लिहिलात तरी चालतं. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये काय येणार आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये काय येणार आहे हे या स्वरूपामध्ये लिहायचं. आता डायरेक्ट मॅडम घटक टाकले मॅम अंतिम विभागामध्ये काय येणार. अंतिम विभागामध्ये तुम्हाला परिशिष्ट येणार. परिशिष्टामध्ये तुम्ही तयार केलेली चाचणी, त्यानंतर विद्यार्थ्यांची यादी, त्यानंतर पुन्हा तुम्ही काय करू शकता उपक्रमांची यादी, जे उपक्रम राबवलेले आहात त्याची यादी येणार. मॅडम तुम्ही सांगितलं की बुवा प्राथमिक विभागामध्ये मुखपृष्ठ वगैरे टाकायचं. मग प्रमुख विभागामध्ये आपण पाठाचे नाव जे असेल ते घटक वगैरे ते टाकून दिलं तरी चालेल ना. कशाची घटक प्रमुख विभागामध्ये पाठाचं नाव वगैरे ते येतील. पाठाचं नाव त्याच्यामध्ये नाही उपघटक. येणार, प्रकरणाची नाव हा हो ना प्रकरण नाव. 1 प्रकरण मग त्याचे घटक उपघटक एवढे पण टाकले तरी चालेल ना. ते टाकले तरी चालतं. हो ते टाकलं तरी नाही चालतं. हो तेच. पाठ ते काय करा माहितीये, पाठ हे बघा आराखड्याचा फॉर्मॅट आणि अहवालाचा फॉर्मॅट 1-2 काय करा एका कागदावर लिहा आणि भिंतीला जाऊन चिटकवा. दररोज उठलं की वाचायचं. ते एवढं पाठ होतंय की काय करायची गरज नाही. ज्यांनी कृती संशोधन केलं नाही त्याला भीती वाटते की मला हे येणार नाही, म्हणजे लक्षात राहणार नाही. आणि ज्यानं स्वतः केलेलं आहे त्याला माहितीये, त्यानं खरडून ते कृती संशोधन करून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला ते पाठ असते. ज्याला असं वाटतं की मला हे लक्षात राहणार नाही, आराखड्याचे पॉईंट आणि अहवालाचे पॉईंट भिंती चिटकून द्या. वाचलं की ते पाठच होते. तेवढं उतरून जाऊन यायचं. कृती संशोधनावरती एक तरी प्रश्न असतोच. त्यामुळे ते म्हणजे अगदी त्या ऍप्लिकेशन लेवल मध्ये येणार आहे तो प्रश्न रे. ह्यामध्ये काय शंका आहे का कुणाला. हाच प्रश्न फिरवून असा विचारला जातो की तुम्ही केलेल्या कृती संशोधनाचा आराखडा तयार करा. मी टाकलाय पुढे प्रश्न बघा. तुम्ही केलेल्या कृती संशोधनाचा आराखडा तयार करा. आता आराखडा मी परवाच हा पेपरला प्रश्न टाकलेला होता ज्यावेळेला आमच्या इथं सराव परीक्षा झाली. पोरांनी अहवालचं पॉईंट सगळे लिहिलेले होते. तर अहवाल वेगळा आणि आराखडा वेगळा. आराखडा म्हणजे काय, कृती संशोधन करण्यापूर्वीचा नमुना आणि अहवाल म्हणजे काय कृती संशोधन झाल्यानंतरचा नमुना. तर आराखड्याचे मुद्दे आहेत ते बघा मी सांगते तुम्हाला. पहिला आहे प्रस्तावना, गरज व महत्व, समस्या विधान, उद्दिष्टे, परिकल्पना, नमुना व जनसंख्या, व्याप्ती व मर्यादा, वेळापत्रक, अंदाजपत्रक, संदर्भ ग्रंथ सूची. ज्या वेळेला तो वेळापत्रक, अंदाजपत्रक आणि संदर्भ ग्रंथ सूची हे पॉईंट बघतो त्याला तो न बघता तुम्हाला मार्क देऊन पुढे जाणार आहे. कारण आराखड्यामध्ये हे महत्वाचे पॉईंट आहेत. आणि आधीचे जे पॉईंट आहेत ते सगळे कशामध्ये येतात, पहिल्या प्रकरणामध्ये येतातच. जर खालचं वेळापत्रक, अंदाजपत्रक आणि संदर्भ ग्रंथ सूची नाही लिहिली तर याचा अर्थ हे ना आराखडा तयार केलाय का नाही तर शंका निर्माण होते. आलं का लक्षात. आधीच लिहिलं तरी मार्क मिळणार तुम्हाला, पण हे पॉईंट महत्वाचे आहेत फार. ओके. रिपीट एकदा सांगा ना मॅडम. हा बाळ मी रेकॉर्डिंगला टाकलेलं आहे सगळं सरांनी. काय सर रेकॉर्डिंग टाकाल ना तुम्ही.
ओके, ठीक आहे. मी पुन्हा सांगते. प्रस्तावना, गरज व महत्व, समस्या विधान, उद्दिष्टे, परिकल्पना, नमुना व जनसंख्या, व्याप्ती व मर्यादा, वेळापत्रक, अंदाजपत्रक, संदर्भ ग्रंथ सूची. ओके. उद्दिष्टानंतर काय? परिकल्पना. त्यामध्ये शून्य परिकल्पना, निर्देशित परिकल्पना अशा 2 प्रकार येतात. परिकल्पना नंतर व्याख्या पण येईल ना मॅडम? आ कार्यात्मक व्याख्या. हा, येणार की. समस्या विधान मध्येच ते टाकायचं, कार्यात्मक व्याख्या आणि संकल्पनात्मक व्याख्या, तो पॉइंट टाकायचा त्याच्या खाली. परिकल्पनानंतर नमुना, जनसंख्या, व्याप्ती मर्यादा, वेळापत्रक, अंदाजपत्रक आणि संदर्भ ग्रंथ सूची. ओके. येस मॅम. ओके, पुढे जाऊया आपण. आता मुलाखतीचे प्रकार स्पष्ट करून मुलाखत तंत्राचा वापर तुम्ही कसा कराल असा प्रश्न विचारलेला आहे. तर मुलाखतीचे प्रकार मी खाली दिलेले आहे. रचनात्मक मुलाखत आणि स्वैर मुलाखत. रचनात्मक मध्ये म्हणजे काय असते, तर जी काय असते त्या ठिकाणी प्रश्न ठरलेले असतात आणि विषय ठरलेला असतो, वेळ ठरलेली असते, तेच प्रश्न तुम्हाला विचारायचे असतात. त्याच्याशी रिलेटेड विषय ठरलेला असतो, विषयाशी रिलेटेडच तुम्हाला प्रश्न काय करायला लागतात, त्या ठिकाणी विचारावे लागतात, इतर विचारून चालत नाही. आणि स्वैर मुलाखत मध्ये तुम्ही मुक्त मुलाखत म्हणू शकता याला, की आधीमध्ये त्यांचे छंद म्हणा, त्यांचं घरगुती जीवन असेल किंवा त्यांची असणारी आवड ह्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता ज्या वेळेला आपण देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत घेणार त्यावेळेला रचनात्मक मुलाखत फक्त राजकारणाशी संबंधित असेल तर जो विषय असेल मराठा आरक्षण त्याचेच प्रश्न विचारायचे, दुसरे प्रश्न विचारायचे नाहीत. आणि स्वैर मुलाखत मध्ये त्यांना त्यांचे छंद कोणते आहेत, त्यांचं फॅमिली लाईफ कोणते आहे, त्यानंतर ते लोकांमध्ये कसे मिक्स होतात, त्यांचे इतरांशी संबंध कसे आहेत, ह्याविषयी तुम्ही काय करू शकता, प्रश्न विचारू शकता. तर हे 2 प्रकार पडतात. हा, बोला. हॅलो मॅम, तुम्ही कोणतं टेक्स्टबुक रिफर करता मॅम? त्यांनी सुद्धा नलिनी प्रकाशन, फडके प्रकाशन, सुविचार प्रकाशन हे तिन्ही मी रेफर करते. का रे? नाही, कारण का मुलाखतच्या बाबतीत आहे ना प्रकार आहे ना वेगळे दिलेले आहेत सुविचार मुक्त मध्ये. मुलाखत ऐक तर सांगते. मुक्त मुलाखत, बद्ध मुलाखत, ज्याला जे सुचेल त्या पद्धतीने त्यांना काय केले, त्याला नावं दिलेली आहेत. तुला कुठली सापडलेली आहेत? संशोधात्मक मुलाखत, निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत, माहितीपर मुलाखत, मार्गदर्शनपर मुलाखत असे 5 दिलेत. असू दे की, ते टाक या ग्रुपवर, त्याचा फोटो टाक. निदानात्मक मुलाखत म्हणजे काय असणार आहे, ज्या ठिकाणी निदान करावं लागतं ना, आलं का लक्षात? ज्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा खूप प्रॉब्लेम असेल, काहीतरी जेन्युअल प्रॉब्लेम, पण मग तुम्ही जे घरगुती, सांगितले ते लिहायचे का हे लिहायचे? कोणतेही लिहिले तरी चालतं. रेफर करणारा हे बघा, ज्याला तुमचा विषय शिक्षक येतो त्या ठिकाणी, तर पेपर तपासताना त्याच्यासमोर एक मॉडेल आन्सर शीट असतं, त्यामध्ये सोडून त्यानं काय करायचं आहे, ज्या वेळेला तिन्ही पुस्तकं रेफर करतो त्यावेळेला त्यातलं जे त्याला योग्य वाटतं त्याला तो मार्क देतो. आता हे मुलाखतीचे प्रकार प्रत्येक संशोधकाने वेगळे वेगळे पण सांगितले प्रत्येक पुस्तकात. ह्याच्यापेक्षा BEd MAd ची पुस्तकं बघितलं तर त्याच्यामध्ये पण वेगळे प्रकार असणार आहेत. तुम्हाला जे वाटतात, जे तुम्ही पाठ केले आहेत ते लिहा पेपरमध्ये, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके मॅम. हे बघा, मुलाखतीचं पण असंच आहे, प्रश्नावलीचं पण असं आहे. आता रिसर्च संशोधन हा विषय असा आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी हा खूप डीप मध्ये विषय आहे. अगदी PhD लेवलचे पण त्याच्यामध्ये पुस्तकं लिहिणारे लोक आहेत. तर प्रत्येकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आपापल्या पद्धतीने लिहिलेले आहेत. तुम्ही ते काही त्या पद्धतीने पण लिहू शकता, असं काय नाहीये. तिन्ही मधलं जरी लिहिलं तरी रेफर करणाऱ्याला माहित असतं, तो शिक्षक शिकवतो त्याला माहित असतं की हे बाबा हे प्रकार आहे, तो देतो मार्क. ओके मॅम. हा, चला पुढचा स्लाइड कडे जाऊया आपण. सर, हा ठीक आहे. बघा, घटक क्रमांक 2 आहे कृती आधारित विचार प्रवाह 5 गुण. यामध्ये पहिला प्रश्न आहे, पारंपरिक वर्ग आणि ज्ञानरचनावादी वर्ग यातील फरक स्पष्ट करा. ओके. आता पारंपरिक वर्ग आणि ज्ञानरचनावादी वर्ग यातला फरक तुम्हाला माहिती आहे, ते मी सांगत नाही, फक्त कोणत्या पॉईंटच्या आधारे लिहायचं ते सांगते. फरक हा 3 मार्काला विचारला जातो, 3 मार्काला तुम्ही 6 मध्ये लिहायचे.
त्यामध्ये वर्गरचना कशी असावी, पद्धती कोणती वापरायची, कार्यनती कोणत्या वापरायच्या, शिक्षकाची भूमिका काय असणार आहे, विद्यार्थी भूमिका काय असणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, या मुद्द्यांच्या आधारे लिहा. येते ना तुम्हाला? होय किंवा नाही सांगा, म्हणजे पुढच्या क्वेश्चनला जाते. हो टीचर. हा, सोपा प्रश्न आहे, काय नाही एवढा विषय काय नाहीये. शिक्षक मॅम. भूमिका पारंपरिक वर्गामध्ये काय असणार आहे, मार्गदर्शक, आणि इकडच्या ज्ञानरचनावादीमध्ये सुलभक असणार आहे. एवढंच लिहायचं. त्याला मार्क मिळतात तुम्हाला. फक्त ह्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. फक्त म्हणजे टेंटेटिव्ह लिहू नका. वर्गरचना डॅश करायची, पारंपरिक ज्ञानरचनावाद तीन कॉलम करा. जर 2 कॉलम केलात ना, पारंपरिक वर्ग आणि ज्ञानरचनावादी वर्ग, त्यापेक्षा हे 3 कॉलम करा. ह्यामध्ये मुद्दा पारंपरिक वर्ग आणि ज्ञानरचनावाद वर्ग. मग पहिला वर्गरचना कशी असणार आहे, इथं हे बेंचवर बसवतात मुलांना पारंपरिक वर्गामध्ये, आणि ज्ञानरचनामध्ये गोलाकार रचना असणार आहे, गटानुसार वर्गरचना. असं लिहिला तर खूप छान मार्क मिळतात तिथं. आउट ऑफ 6 3 पैकी 3. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न, परिणामकारक अध्ययन घडून येण्यासाठी ज्ञानरचना वर्गाची रचना तुम्ही कशी कराल ते लिहा. हा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये वर्गरचना करताना गटानुसार वर्गरचना करणार आहे. बैठे वर्गरचना करू शकता. त्यामध्ये हा बोला. फरशीवरती प्रत्येक विद्यार्थ्याला एक फरशी देऊन पण तुम्ही काय करू शकता, वर्गरचना करू शकता. त्यानंतर बागेत, म्हणजे ज्ञानरचनावादामध्ये तुम्ही प्रत्यक्ष अनुभव जेवढे द्याल तेवढा तिथं काय होतं, इफेक्ट होतो. किंवा गट कार्य कसं कराल ते तिथं जास्त काय होणार आहे, तुमचं इफेक्टिव्ह होणार आहे. गटामध्ये बैठक व्यवस्था, सतरंजीवर करा, त्यांना बसण्यासाठी द्या, फरशीवर द्या बसण्यासाठी. गोलाकार करा, अर्धे भाग करून केला तरी चालतं. तीन जणांची गट करून वर्गरचना केली तरी चालते. तर ह्याप्रमाणे 2 मार्काला ग्रुप डिस्कशन आहे ना? हा, Group गटचर्चा discussion. असेल. हा, गटचर्चा असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं गटामध्ये गोलाकार बसवला तरी चालतं त्या मुलाला. वर्गरचना म्हणल्या वर्गरचनेप्रमाणे त्या वर्गाची रचना करून घ्यायची. आलं का लक्षात? 2 मार्काचा प्रश्न आहे, तुम्ही लिहू शकता बाळांनो. ओके. तिसरा बघा, ज्ञानरचनावादी वर्गामध्ये अध्ययन वातावरण कसे ठेवावे सांगून अध्यापन कार्यनीती कशी राबवाल. आता ह्यात 2 पॉइंट आहेत. कुठला आहे? पहिला आहे अध्ययन वातावरण कसे ठेवावे आणि अध्यापन कार्यनीती, असे 2 पॉइंट आहेत. बरं आहे ना? मग एक अध्ययन वातावरण ह्यासाठी 1 मार्क असू शकतो, अध्यापन कार्यनीतीला 2 मार्क असू शकतात. किंवा 2 मार्काला तर 1 मार्काला असू शकतो. 4 मार्काला आला तर अध्ययन वातावरणाला 2 मार्क, अध्यापन कार्यनीतीला 2 मार्क. त्यामध्ये अध्ययन वातावरण मध्ये काय येणार आहे, वर्गरचना कशी. अध्ययन वातावरण म्हणजे काय करायचं, तुम्हाला ऍटमॉस्फिअर तयार करायचंय, की कशा पद्धतीने तो विद्यार्थी ज्ञानरचनावादा वर्गामध्ये शिकेल. त्यासाठी शैक्षणिक साधनं वापरायची आहेत. तुमची वर्ग सजावट छानपैकी करायची आहे. तक्ते, काठ, चित्र अशी सगळी लावायचे आहेत. तुमचं तरंग चित्र वगैरे लावायचे आहेत. नंतर काय करायचंय, वर्ग सजावट छानपैकी आपलं करून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला वातावरण कसं पाहिजे, बैठक व्यवस्था गोलाकार करून घ्या. त्या वर्गामध्ये खेळती हवा आली पाहिजे तुमची. त्यानंतर खुली जागा पाहिजे. हे सगळं अध्ययन वातावरण मध्ये येतं. आणि अध्यापन कार्यनीती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, गटचर्चा आहे, चर्चा आहे, वादविवाद आहे, ब्रेनस्टॉर्म आहे, भूमिका पालन आहे, कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग आहे, कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग आहे. ह्यातल्या कोणत्याही 2 मार्काला तर 4 लिहून या. जर कोणत्याही 2 लिहा म्हटलं तर 2 कुठल्या पण त्याचे स्पष्टीकरण करून घेऊन या, करायचं. ह्यामध्ये काय मॅम कुठले म्हटलात तुम्ही कार्यनीती? गटचर्चा, चर्चा, वादविवाद, ब्रेनस्टॉर्म, भूमिका पालन, संगणक सहाय्यित अनुदेशन, CL, कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग, CBL. प्रतिमान आधारित, प्रतिमान तर तुम्हाला पाठ असेल सगळी. संकल्पना प्राप्ती, भूमिका पालन, एक लेसन नोट पण घेतली असाल. त्या पद्धतीनं सुद्धा चालतं. ओके, पुढे जाऊया. हो टीचर. तर नेक्स्ट स्लाइड. तर
ओके, बघा चौथा प्रश्न आहे, भावनांचे समायोजन आणि सृजनशील विचार हे जीवन कौशल्य तुम्ही शालेय विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजवाल? आता त्यांनी बी स्पेसिफिक विचारले, आलं का लक्षात? आता परवा मी पेपरला असा प्रश्न विचारला होता की WHO यांनी सांगितलेली कोणतीही 6 जीवन कौशल्य तुम्ही उदाहरणासह स्पष्ट करा. तर पोरांना लिहिता आली नाहीत ती. एक तर काय प्रॉब्लेम होता की 10 जीवन कौशल्य पाठ नव्हती. आता सराव परीक्षा असल्यामुळे ती पाठ झाली नाहीत त्यांना, किंवा त्यांनी वाचली नुसती असेल आणि माझ्या लक्षात राहील असा थोडासा कॉन्फिडन्स असेल. तर 10 जीवन कौशल्य भिंतीवर लिहिणे आणि चिटकवणे किंवा पाठ करणे, नोट्समध्ये पाठ करणे. आणि त्यामधले 10च्या 10 मधली तुम्हाला 3 मार्काला 6 विचारली जातील. अगर 3 मार्काला 3 उदाहरणासह विचारली जातील किंवा बी स्पेसिफिक अशी विचारली जाते. म्हणजे 2 मार्काला पण हा प्रश्न पडू शकतो, 3 मार्काला पण आणि 4 मार्काला पण. हॅलो. तर त्यामध्ये आता बघा, भावनांचे समायोजन म्हणजे कोपिंग विथ काय असणार आहे, इमोशन्स. तर कोपिंग विथ इमोशन्स हे विद्यार्थ्यांमध्ये काय करायचे, निर्माण करायचे. तर कसे रुजवाल, ह्यासाठी तुम्ही भावनांचे समायोजन लिहायचं, त्याच्या खाली मुद्दे लिहायचे. कसं रुजवणार आहे म्हणजे उपक्रम. कसे रुजवाल याचा अर्थ असते त्यांना उपक्रम पाहिजे. तो उपक्रम कसे करणार आहे, तुम्हाला ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या, हसणे, रडणे, बोलणे, खेळणे, हा 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 हसा, रडणे रडा, ह्याला ऍक्टिव्हिटी बेस म्हणतात. नंतर भांडणे, काही काय करायचं आहे, तुम्हाला भूमिका पालमध्ये भांडणं द्यायचे आणि त्या मुलांनी भांडण करायचं आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं, तिसऱ्यांना जायचं आणि ती सोडवायचंय. हे ऍक्टिव्हिटी झाली. तिसरं काय करायचंय, एका जेवताना एकत्र बसवायचंय त्यांना, ज्यांची वांदे होतात त्यांना काय करायचं आहे, त्या ठिकाणी बसवायचं आहे, एकत्र बसवायचं आहे. त्यानंतर ज्यांना असं वाटतं की बाबा माझं ह्याच्याबरोबर पटत नाही, थोडंसं आपण शिक्षकांनी त्याला लक्ष देणं गरजेचं असतं. त्यानंतर काय करायचंय, बिनविरोध प्रतिनिधी नेमायचा आहे, निवडणूक न घेता बिनविरोध करायचा आहे. हा उपक्रम झाला. आणि कोपिंग विथ इमोशन साठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष भेटमध्ये तुम्ही अनाथ आश्रम असू दे, मूकबधिर शाळा असू दे, मतिमंद मुलांची शाळा असू दे, तिथं व्हिजिट करा. जो मुलांमध्ये फरक दिसून येतो तो कुठेही दिसून येणार नाही. प्रत्यक्ष सहली असं म्हटलं तरी चालतं किंवा क्षेत्रभेट म्हटलं तरी चालेल. हे भावनांचे समायोजनला पॉइंट आहेत. ह्यामध्ये काही शंका नसेल असं मला वाटतंय. नो मॅम. आणि सृजनशील विचार, ते काय तुम्हाला येते, सगळे सृजनशील बालक आहात तुम्ही. त्यामध्ये निर्मिती कोणतीही असू दे, वस्तू निर्मिती, चित्र निर्मिती, कविता निर्मिती असू दे, निबंध. आता निबंधाला काय आपण नेहमी विषय देतोय, माझा आवडता क्रिकेटर, माझा देश, हे विषय न देता काय करू शकता, माझ्या एका विषय असा एखादा की माझ्या स्वप्नात देव आला तर, कल्पना विस्ताराचे विषय असतात ना, मी वर्ग प्रतिनिधी झाले तर, असे विषय तुम्ही देऊ शकता. की मी काय करेन, असे भविष्यातले विषय असतात ना, ते देता येतात कल्पना निर्मितीसाठी. जर शैक्षणिक साहित्य रांगोळी असेल, रांगोळीमधून तुम्हाला नुसती साधी रांगोळी म्हणजे संस्कार भरती वगैरे नाही द्यायची, त्याच्याशी कंटेंटचं काय करायचंय, तुम्हाला जोडायचंय कंटेंट. असं देऊ शकता. चार्ट निर्मिती हे मुलांसाठी तुम्ही देऊ शकता. सोपा प्रश्न आहे, लिहू शकताय तुम्ही. आणि मी नेहमी मुलांना आमची म्हणते की असे जे प्रश्न असतात ते फेकॉलॉजी पण असतात, फक्त त्यांना अपेक्षित काय असते, उपक्रम अपेक्षित आहे तुम्हाला की हे मी राबवीन. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ज्ञान रचनावादी पाठवाचन तयार करा. ओके, येथे पाठ घेतलेत ना तुम्ही सर्वांनी? हा, 4 मार्काला प्रश्न येतोय. पाठवाचन काढा म्हटलं तर पाठवाचनच काढायचं. ज्ञान रचनावादीची माहिती लिहून यायची नाही. पाठवाचन म्हटल्यावर फॉर्मॅट पाहिजे बघा. फॉर्मॅट मध्ये ज्ञान रचनामध्ये 5 पायऱ्या पाहिजेत. एंगेज, एक्सप्लेन, एक्सप्लोर, एलॅबरेट, जे आहे ना तुमचं, काय आहे तुमची 5 पायऱ्या, त्या सगळ्या 5 पायऱ्या तिथे लिहून यायच्या. त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. मॅम परत रिपीट करा ना पायऱ्या. कशाच्या पायऱ्या? ज्ञान रचनावादी पाठवाचन पायऱ्या तुम्हाला घ्या, लिहून घ्या. 5 माहित नाहीत? एंगेज, एक्सप्लोर, हा, मराठीमध्ये लिहा. हे बघा मराठीमध्ये. एंगेज म्हणजे व्यस्त करणे, मराठीत लिहा. पाठातून मराठीत करणार आहे ना? हो. व्यस्त करणे, व्यक्त करणे, हा, व्यस्त करणे, व्यक्त करणे, स्पष्टीकरण करणे, विस्तृतीकरण करणे, मूल्यमापन आणि स्वाध्याय. मॅम परत रिपीट करा ना. एक्सप्लेनेशन. व्यस्त करणे. व्यस्त करणे म्हणजे काय?
एंगेज. एंगेज. पण इथे व्यक्त करणे म्हणजे म्हणू व्यक्त शकतो ना करणे म्हणजे काय? मॅडम व्यक्त करणे म्हणजे प्रस्तावना. एक्सप्लोर हे एक्सप्लोर. बघा, ऐका तर सांगते. काय झालं माहितीये तुम्ही मी जे सांगते मराठीत पण सांगते आणि इंग्लिशमध्ये पण सांगते. त्याला तुम्ही जे प्रस्तावना म्हणते ना ते आपण काय करतोय ह्याच्यामध्ये करतोय, एंगेज मध्ये करतोय. हा, व्यस्त करण्यामध्ये. ओके, आलं का लक्षात? हो आधीच्या हो काळी आधी काळी प्रस्तावना म्हणायची, त्याला आता प्रस्तावना म्हणत नाही, त्याला एंगेज म्हणतात. गुंतवून ठेवणे एंगेज, पण म्हणतात ना मॅडम. हा, गुंतवून ठेवणे, बरोबर आहे की. त्यालाच पॅरलल शब्द आहे तो. त्याचा दुसरा शब्द व्यक्त करणे. एक्सप्लोर. व्यक्त करणे म्हणजे एक्सप्लोर ना मॅडम? हा, एक्सप्लोर. तीन नंबर काय येणार आहे? एक्सप्लेनेशन. एक्सप्लोर मध्ये काय करणे. लिहायचं मॅडम? एक्सप्लोर करताना काय लिहायचं किंवा व्यक्त करताना काय लिहायचं? व्यस्त करण्यामध्ये प्रस्तावना, आता सपोज मापन हा घटक आहे, तर त्याच्यामध्ये मापनाचं तुम्हाला काही शिकवायचे, लांबी शिकवायचे, तर लांबीचं काय लिहायचं, त्या ठिकाणी साधनं कोणती आहेत हे लिहिलं तरी चालतं, ते व्यस्त झाला लगेच. व्यक्त करण्यामध्ये काय करायचं आहे, बाबा तुला कोणत्या कोणत्या घटकाची लांबी मोजावी लागते, हा प्रश्न विचारला, तिथं झाला तो पॉईंट. त्यानंतर हेतू कथन करून टाकायचा, आज आपण हा घटक, मापन हा घटकामध्ये लांबी हा घटक पाहणार आहोत. नंतर एक्सप्लेनेशन मध्ये काय करायचंय, पट्टी काढा एक आणि पट्टीचं एक्सप्लेनेशन द्या, तिथं उदाहरण टाका 2-3. मॅडम थोडक्यात पण येते ना? नाही, हाताळणे अरे तुम्ही एबीएल आणि ज्ञान रचनावर सगळं मिक्स करून टाका लागलाय. हाताळणे हा ह्याच्यामध्ये येते, एबीएल मध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर इलॅबरेट म्हणजे काय, विस्तृतीकरण करणे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्या घटकावर एखादा पीपीटी दाखवला असं टाकायचं त्याच्यामध्ये. आणि शेवटी इव्हॅल्युएशन, मूल्यमापन आणि स्वाध्याय. चला पुढे जाऊया आपण. हो. ज्ञानरचनावादामध्ये 7 पायऱ्या आहेत ना एकूण? ज्ञान रचनावादीमध्ये 5 पायऱ्या येतात बाळांनो. जे मी सांगितल्या ना त्याच 5 पायऱ्या आहेत. आता कसं असते सांगते तुम्हाला, प्रत्येक कॉलेज पाठ्यक्रम काढताना त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल, विद्यार्थी रूप. ज्ञान रचनावाद म्हणजे काय, विद्यार्थी ज्ञानाची रचना स्वतः करतो. या 5 पायऱ्या फिक्स आहेत, ज्या तज्ञांनी सांगितलेले आहेत. ते सोडून आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं पाठ्यक्रम काढतं. तर त्याच्यात कन्फ्युज न होता तुम्ही पाठ्यक्रम काढून या तुम्हाला मार्क देतोय तो तपासणारा. कारण ह्यानं फॉर्मॅट काढलेला आहे, ह्यानं काहीतरी लिहिलेलं आहे बाबा, त्याला मार्क देतात. आलं का लक्षात? ओके. हा, ठीक आहे. आता पुढे मेंदू आधारित शिक्षण संकल्पना स्पष्ट करा. मेंदू आधारित शिक्षण म्हणजे काय, तर ब्रेन बेस्ड एज्युकेशन. हा, ब्रेन स्टॉर्मिंग नाहीये ती, ब्रेन स्टॉर्मिंग ही पद्धती झाली, कार्यनीती झाली. मेंदू आधारित शिक्षण ही काय झाली, एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये ब्रेन बेस्ड लर्निंग म्हणजे मेंदू आधारित शिक्षण म्हणजे काय, तर बालकाला जे झेपल, त्याच्या मेंदूला जे झेपल त्या पद्धतीचे शिक्षण त्याला द्यायचं आहे. मेंदूचे तुमचे भाग किती असतात? 2 भाग 2 असतात. प्रत्येकाला मेंदू आहे ना? 4. पहिलं त्याचं उत्तर द्या, मेंदू आहे का नाही? हो. कशामध्ये असतो मेंदू? डोक्यात. कवटीच्या आतमध्ये. जोक्स पार्ट झाला हा. 2 म्हटलात म्हणून मी विचारला हा प्रश्न. मेंदू आधारित शिक्षण, मेंदूचे किती भाग येतात एकूण? 3 भाग येतात. त्यामध्ये डावा मेंदू, उजवा मेंदू आणि पाठीमागच्या साईडला छोटा दिमाग होता है. नाना पाटेकरचा डायलॉग जरा आठवा तो. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मेंदू आधारित शिक्षण. मेंदू आधारित शिक्षण मध्ये काय केलेलं आहे की डावा मेंदू कोणती कार्य करतो, उजवा मेंदू कोणती कार्य करतो हे सांगितलेलं आहे. तर डावा मेंदू कोणती कार्य करतो, डावा मेंदू ज्याचा ऍक्टिव्ह असतो ती लोक उजवी असतात आणि ज्यांचा उजवा मेंदू कार्य असतात ती असतात लोक डावरी असतात. तर डाव्या मेंदूमध्ये कुठला असा अरिथमेटिक म्हणजे गणितीय, वैज्ञानिक ज्या संकल्पना असतात त्या मुलांना लवकर क्लिअर होतात. आणि ती लोक उजवी असतात. आणि उजव्या मेंदूमध्ये कलाकार लोक, चित्रकार लोक, संगीतामध्ये कल्पकता, नाविन्यता जे वाव करतात ती लोक काय असतात त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे ज्या लोकांचा काय असतो त्या ठिकाणी
उजवा मेंदू ऍक्टिव्ह असतो. ती लोक तुम्हाला बऱ्यापैकी डावखोरी दिसून येतील आणि डावखोरी जरी नसतील तरी ती कला क्षेत्रामध्ये प्रावीण्यता चांगल्या पद्धतीनं प्राप्त केलेलं दिसून येतं. ही मेंदू आधारित शिक्षणाची संकल्पना आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आता काय झालेलं आहे, नवीन संशोधन असं झालेलं आहे की मेंदू आधारित शिक्षणामध्ये दोन्ही मेंदू चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांची कार्यरत राहावेत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रयत्न करायचे आहे. हा, आईन्स्टाईन होता तो दोन्ही हाताने लिहायचा आणि हेच तुम्ही कुठल्या पिक्चर मध्ये बघितलेलं आहे, 3 इडियट्स मध्ये बघितलेला आहात, बरं आहे की नाही? हो. हा, तो लिहितो ना त्यांचा जो प्रिन्सिपल असतो तो दोन्ही हाताने. ती मेंदू आधारित शिक्षण संकल्पनाच आहे की दोन्ही हाताने लिहिल्यामुळं दोन्ही मेंदूचे भाग आहेत ते कार्यरत राहतात आणि त्या ठिकाणी काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रगती झालेली दिसून येते. किंवा उलट लिहिणे, आपण जे सुलट लिहितो की नाही त्याऐवजी उलट लिहित जायचं, त्यानं सुद्धा मेंदू कार्यरत राहतो. मेंदू आधारित शिक्षण संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये तुम्ही ही संकल्पना कुठून आली आणि त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते लिहू शकता. हा. हा, बोला की. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला विचारला जातोय. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. एबीएल संकल्पना स्पष्ट करून एबीएल साठी साहित्य निर्मिती कशी कराल. एबीएल संकल्पना ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, साहित्य निर्मितीमध्ये लॅडर, स्लाइड लॅडर, लोगो हे जे आहे ना ती सगळी माहिती तुम्ही लिहून यायची आहे. जर एखाद्याला असं वाटलं की मला ते लिहायला जमेल का नाही, तर किंवा मला हे पण वाटतंय आणि दुसरं आणखी एखादं एबीएल साठी स्वतः साहित्य काय तयार केलं असेल, खेळ, ऍक्टिव्हिटी, कृती, तर ती सुद्धा तुम्ही तिथं अध्ययन कार्ड्स वगैरे काय तयार केलं असेल ते सुद्धा तुम्ही तिथे लिहून येऊ शकता. त्याला सुद्धा मार्क आहेत. हा, एबीएल संकल्पनेला 1 मार्क आहे आणि एबीएल साहित्य निर्मितीला 2 मार्क किंवा 3 मार्क असतात. ह्यामध्ये काय अडचण आहे का कुणाला? हॅलो. नो मॅडम. हा, चला मग पुढे जाऊया. कृती आधारित पाठ्यपुस्तक तयार करा. येते ना सर्वांना? असं झालं. कृती आधारितच्या हो, येतं पायऱ्या मॅडम. लक्षात घ्या. हा, कृती आधारितच्या पायऱ्या लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे लेसन नोट काढून या. फॉर्मॅट तयार करा म्हटल्यावर पाठाचं तयार करायला लागतं, तर आखून यायचं ते पाठाचं आणि लिहून यायचं त्याच्यावर. हा, चला पुढच्या स्लाइडला जाऊया सर आपण. हॅलो मॅम. हा, बोला. हा, ते कृती आधारित ते आहे ना त्याचे पॉइंट हवे होते मॅम. म्हणजे पायऱ्या पाहिजे तुला? हा. हा, घ्या पायऱ्या घ्या. शोधणे, पहिली पायरी शोधणे. दुसरी आहे हाताळणे. पडताळणे. हाताळणे. हाताळणे म्हणजे काय? हाताळणे म्हणजे इंग्लिश मध्ये पाहिजे तुला? हो. इंग्लिश मध्ये आता हाताळणीला हँडलिंग. हँडलिंग असा शब्द येत नाही. ते तुम्हाला मी नंतर टाकीन या ग्रुपवर. हाताळणे हा शब्द मराठीमध्ये आहे पण इंग्लिश मध्ये त्याला हँडलिंग म्हणत नाही, दुसरा शब्द आहे काहीतरी. मी सांगेन तुम्हाला, नंतर टाकेन मी ते. तिसरा आहे ह्याच्यामध्ये तिसरं आहे हस्तकौशल्य. हस्तकौशल्य. मॅडम, हाताळण्याला तर हँडलिंगच येतो ना? नाही, हँडलिंग हा शब्द त्यात नाहीये. पाठशास्त्रांच्या पायऱ्यामध्ये हँडलिंग येत नाही. हा, तो शब्द त्याला नाही म्हणत. हँडलिंग बरोबर आहे तुझं, त्याला अर्थ हँडलिंगच म्हणतात, पण शब्द दुसरा आहे हो. त्याला. अच्छा. 3 नंबर आहे हस्तकौशल्य. त्यामध्ये ऍक्टिव्हिटी 1, ऍक्टिव्हिटी 2 अशा 1-2 ऍक्टिव्हिटी टाकू शकता तुम्ही. फिंगर. ठीक आहे, त्यानंतर शेवटची पायरी 4 नंबरची पायरी निवड आणि शेवटला मूल्यमापन आणि स्वाध्याय. आता ह्या पायऱ्या ज्या मी सांगते तुम्हाला तर ते कुठल्या आहे, तर ह्याचं डीएलएड प्रथम वर्षाचं जे ह्याचं फडके प्रकाशनचं पुस्तक आहे की नाही, त्यात ह्या पायऱ्या तुम्हाला एबीएलच्या सापडणार बघा. आणि पाठतासन पण सापडणार तुम्हाला. ज्ञानरचनावादाचं पण त्यात सापडणार. जरी तुम्ही सेकंड इयरला गेला असाल तर ते नुसतं रेफर केला आणि ते पाठ करून गेला तरी चालतंय बघा. फडके प्रकाशन फर्स्ट इयर.
गणित अध्ययन अध्यापन शास्त्र त्यामध्ये आहेत त्या पायऱ्या. हॅलो मॅम. हा बोला की. मॅम परत एकदा रिपीट कराल का शोधण्यापासून? हा घे शोधणे, हाताळणे. बाळांनो रेकॉर्डिंग व्हायला लागले की तुम्हाला सर टाकतील नंतर ते. हा हो मॅम, येते युट्यूबवर परत लिंक. हा मग तेच की. आणि पुन्हा ते टाइम वेस्ट नको, आपण पुढे जाऊया. तुला मी फास्ट 2 मिनिटात सांगते बघ. शोधणे, हाताळणे, हस्तकौशल्य, त्यामध्ये कृती 1, कृती 2, नंतर निवड, नंतर मूल्यमापन आणि स्वाध्याय. ओके मॅम. हाताळणीला एक्सप्लोर स्लोवेनियन म्हणतात का मॅम? हा एक्सप्लोर चालते. व्हेरी गुड. कोण सांगितलं ते? एक्सप्लोर आहे बघा हा शब्द. हाताळणे. ठीक आहे. तिसरं जाऊया. तिसऱ्या ह्याला जाऊया, पुढच्या स्लाइडला, तिसऱ्या चॅप्टरकडे. शासकीय योजना 6 गुण. बरं मला सांगा, असंच पाहिजे ना तुम्हाला, का ह्याच्यापेक्षा फास्ट पाहिजे? कंटाळा आला? नाही मॅडम, बरोबर. असंच पाहिजे. बरोबर चला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पना स्पष्ट करा. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पना खूप मोठी आहे. तर त्यामध्ये तुम्ही त्याच्या अंतर्गत जे पॉइंट आहेत ते लिहू शकता. प्रस्तावनेत हा मोठा पॉइंट येते, 4 मार्काला प्रश्न येते. प्रस्तावनेमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही संकल्पना कधी सुरू झाली हे लिहू शकता, का सुरू झाली हे लिहू शकताय. पहिल्यांदा हे समजून घ्या की आरटी आला. आरटी कधी आला? 2009-10 साली महाराष्ट्र म्हणजे सर्व देशभर तो लागू केला गेला. आणि त्याच्यानंतर आरटी मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता होता? की सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावं. बरोबर आहे की नाही? हा ना, मॅडम. बरोबर आहे की नाही? हो मॅडम, RTI हा. मध्ये सांगितलेले. मग त्यांनी काय सांगितलं की बाबा मोफत सक्तीचे शिक्षण का? तर मुलांनी सर्वांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं, पटसंख्या वाढावी, मुलं सर्व शिकावीत, हे सांगितलेलं होतं. हा. मग आता मुलं तर शाळेत आलेत, पण आता नुसतं शाळेत आणून त्यांना चालणार नाही, कारण ती टिकली पाहिजेत आणि टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि यासाठी मग काय आला? प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आला. की काय करायचंय आपल्याला? नुसतं मुलांना काय करायचं नाहीये, शाळेच्या प्रवाहात आणायचं नाहीये, तर त्यांना पुन्हा काय करायचं? आपल्याला प्रगत सुद्धा करायचं आहे. आणि प्रगत करण्यासाठी मग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम येऊन त्याच्यामध्ये वेगळे उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये तुमचं काय झालेलं आहे? वेगवेगळ्या चाचण्या घेणे, पायाभूत चाचणी घेणे, त्यानंतर काय केली? संकलित चाचण्या घेणे, नंतर मधल्या काय झाल्या म्हणजे सत्र चाचणी घेणे, हे त्यांनी काय केले? उपक्रम केले. आणि पायाभूत चाचणी कधी घ्यायची? तुम्हाला 6वीत 7वीत पोरग गेलं की 6वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित 7वीत परीक्षा घ्यायची आणि ती परीक्षा त्या विद्यार्थ्यांना द्यायची. आणि पायाभूत चाचणीमध्ये कमी गुण पडले तर त्याला पुन्हा काय करायचं आहे? सत्र 1 आणि सत्र 2 मध्ये काय करायचं आहे? शिकून पुन्हा त्या लेवलला आणायचं आहे. हे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची काय होती? त्या ठिकाणी संकल्पना आहे. ही संकल्पना थोडं लक्षात घे. पहिला काय आलं, दुसरा काय आलं, तिसरा काय आलं, हे पोरांच्या लक्षात येत नाही. सर्व शिक्षा अभियान कधी आलं, नंतर काय आलं? शालेय पोषण कधी आला, शालाबाह्य मुलं कधी आली. तर सगळ्यात पहिला काय आलं सांगा मला? आरटी. राईट टू एज्युकेशन ऍक्ट आला. राईट. त्याच्यामध्ये मुलं शालेय प्रवाहात आली आणि मुलांना टिकून ठेवण्यासाठी मग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची निर्मिती केली गेली. ठीक आहे. आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ह्याच्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे कराल किंवा परीक्षेचे स्वरूप कसे असेल असे उपप्रश्न पण विचारले जातात. ते उपप्रश्न तुम्ही काय करा? पाठ करून जावा आणि तेच लिहिलं तरी संकल्पनेमध्ये चालतं. यामध्ये काय शंका? बर ठीक आहे. पुढच्या प्रश्न जाऊया आपण. शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल? प्रश्न सोपा आहे. तुम्हाला ह्याची उत्तर माहिती आहेत का? मॅडम उपयोजना मोफत गणवेश वाटप. हा छान आहे बघ. सांगितलं की शालेय पोषण आहार द्यायचा आहे, मोफत पाठ्यपुस्तके द्यायचे, मोफत गणवेश द्यायचे, त्यांना शालेय सर्वेक्षण मोफत करायचं शिक्षण. आहे.
शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करायचंय. हेच पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. हेच उपाययोजना आहेत. आलं का लक्षात? मोफत मॅडम. गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके आहे, शिष्यवृत्त्या द्यायची त्यांना, त्यानंतर शालेय पोषण आहार द्यायचा आहे आणि सगळ्यात पहिला काय करायचंय, शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करायचंय आणि त्यांना मग काय करायचंय, आपल्याला ह्या ठिकाणी आणायचंय आणि प्लस तुम्हाला एक्स्ट्राचं काही त्यांना द्यायचं आहे, शिक्षण सुद्धा द्यायचं आहे. नुसतंच खायला द्यायचं नाही, शिक्षण द्यायचं आहे. म्हणजे त्याला शाळाबाह्य मुलगा हा जर 8 वर्षाचा असेल तर त्याला कुठल्या वर्गात बसवायचं आहे, तुम्हाला दुसरीतच बसवायचं आहे आणि पहिली दुसरीचं जे असेल शिक्षण ते त्याला त्या लेवल पर्यंत तुम्हाला काय करायचंय, घेऊन यायचं आहे. म्हणजे जादा तास पण तुम्ही त्या ठिकाणी काय केले पाहिजेत, घेतले पाहिजेत. एक्स्ट्रा क्लासेस. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, सर्व शिक्षा अभियानाची संकल्पना स्पष्ट करा. किंवा असा प्रश्न विचारला जातो, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राबवलेले कोणतेही 3 उपक्रम लिहा, सविस्तर लिहा किंवा स्पष्ट करा. तर कोणतेही 3 उपक्रम, सोपे उपक्रम करून जायचं, जे कुठं सुद्धा येणारच आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला काय, शालेय पोषण आहार, मिड डे मील. त्याच्यावर हमखास एक क्वेश्चन असतेच बघा. एक तर ऑब्जेक्टिव्हला असतोय किंवा 2 मार्काला तर असते, नाही तर 3 मार्काला तर असते, किंवा सर्व शिक्षा ते असते, म्हणजे असते ऑब्जेक्टिव्हला तर असते तो मिड डे मील. तर तोच काय करायचं, शालेय पोषण आहार छानपैकी करून जावा, पॉइंट काढा आणि तेच तिथं लिहून यायचं शालेय पोषण आहारचं. शाळाबाह्य मुले एक आता आपण चर्चा केली, तो एक लिहिला तरी चालतंय आणि मोफत पाठ्यपुस्तके हा एक पॉईंट त्यातला लिहिला तरी चालतो. त्यानंतर शाळा हमी योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, अशा भरपूर योजना आहेत पुस्तकामध्ये. त्यातल्या कोणत्याही 3 ज्या नेहमी पडतात पेपरला, त्याच 3 लिहून यायच्या, पाठ करून जायचं. ह्यामध्ये काही शंका आहे का? नाही मॅडम. चला पुढे जाऊया आपण. CSR ची कार्यपद्धती स्पष्ट करा. CSR म्हणजे काय? CSR का मॅडम? CSR उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व. शब्द मोठा वाटतोय. सोशल काय त्याच्या इंग्लिश मध्ये? कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर काय येतं ह्यामध्ये बघा, CSR ची कार्यपद्धती म्हणजे CSR काम कसं करणार आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. पहिला CSR संकल्पना समजून घ्यायची, CSR का आलेलं आहे. शाळेला आधी पूर्वी काय व्हायचं, अनुदान मिळायचे, 100% अनुदान, 80% अनुदान. ह्या अनुदानामध्ये काय असायचं, शाळेची इमारत, शिक्षकांचा पगार, त्यानंतर इतर सोयी सुविधा, त्यानंतर शैक्षणिक हे आपलं विज्ञान प्रयोगशाळा, हे सगळं साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे मिळायचे. आता जसं खाजगीकरण व्हायला लागलंय तसं सगळं पैसा काय झालेला आहे, बंद झालेला आहे. फक्त ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना शिक्षकांचे पगार तेवढे काय आहेत, शासनाकडून दिले जातात. बाकी सगळं काय करायचंय, शाळेनं स्वतः मॅनेज करायचंय. मग हे मॅनेज कसं करा, ज्याला प्रश्न टाकतो त्याला विरोध होता आणि मग त्यांनी सांगितलं CSR ची मदत घ्या. CSR म्हणजे काय, तर ज्या कॉर्पोरेट कंपन्या असतात त्यांचा जो काय असतो, 100% नफा असतो, त्या नफ्यातनं 20% रक्कम कुणाला द्यायची, सामाजिक संस्थांना मदत म्हणून त्यांनी द्यायची आहे. यामुळे काय फायदा होणार आहे, तर ह्यामुळे असा फायदा होणार आहे की एकतर काय होणार आहे, सामाजिक मदत केल्यामुळे त्या संस्थेची सगळीकडे काय होणार आहे, पब्लिसिटी होणार आहे आणि त्यांना जो नफा आहे त्या नफ्यातलं मदत केल्यामुळं सामाजिक कार्य सुद्धा होणार आहे. असे दोन्ही पॉइंट त्याच्यामध्ये आहेत. आता ह्या CSR जो असतो, तर CSR ही कुणाला देते, मदत करते, ज्या काय असतात अनुदानित शाळा वगैरे आहेत त्या शाळांना ती काय करते, माध्यमिक असतील, प्राथमिक विभाग आहे, झेडपीचे आहे, नगरपालिका, महानगरपालिका, ह्यांना ती मदत करते. आपली DLED संस्था व्यावसायिक संस्था आहे, त्या व्यावसायिक संस्थांना CSR मदत करत नाही. कारण व्यावसायिक संस्था म्हणजे उदाहरणार्थ इंजिनिअरिंग, मेडिकल, ह्या ज्या ह्या असतात, काय असतात, ट्रेड आहेत, ह्याच्यामध्ये मुलांकडनं फी ऑलरेडी घेतली जाते, त्यामुळं आपल्याला ही मदत देत नाही. तर ही CSR आपल्याला मदत कशी करते, तर ती संगणक पुरवू शकते, गणवेश पुरवू शकते, पुस्तकं, त्यानंतर तुम्हाला पैशाची मदत करू शकते, एखादी बिल्डिंग, इमारत बांधून देऊ शकते, प्लस एखादी लॅब बांधून देऊ शकते. तर आमच्या इथं कोल्हापूरमध्ये जरगनगर शाळा आहे, तिला हे ना मदत केलेली आहे, कोणी DMARTनी मदत केलेली आहे.
ती मदत कशी आहे तर त्यांनी शाळेमध्ये संगणक लॅब ओपन केलेली आहे आणि संगणक लॅब ची पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे असं कॉम्प्युटर आणि पूर्ण ती रूम बांधून देणे आणि प्लस त्याचं डेव्हलपमेंट संगणक लॅब सारखं करणं हे यासाठी 1 कोटीची मदत त्यांनी दिली. ती लॅब स्वतः बांधून घेतली आणि त्यांनी स्वतःचे शिक्षक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यांचा पगार ती संस्था भागवते. डीमार्ट. आलं का लक्षात? ह्याला काय म्हणतात हो. CSR असं म्हणतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं CSR ची जर मदत घ्यायची असतील तर तुम्हाला अशा कॉर्पोरेट संस्थांना काय करायला लागतं पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करायला लागतो. कॉन्टॅक्ट केला की तुमची शाळेची गरज काय आहे की ह्याच्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागतो. तो प्रस्ताव सादर केला की त्यानंतर काय होतं ते तुमची तपासणी करायला येतात. तपासणी करायला आलं की त्यांना जर योग्य वाटलं की शाळा बरोबर प्रगतीशील आहे तर ते तुम्हाला निधी उपलब्ध करून देतात. आलं का लक्षात? आणि निधीच्या नंतर काय केलं हे त्यांना दाखवावं लागतं. त्यामध्ये काय शंका आहे? हॅलो. नाही नाही हा मग हेच उदाहरण तुम्ही डीमार्टचं लिहिला तरी चालतं. श्रीमती मनपा जरगनगर हायस्कूल जरगनगर जिल्हा परिषद शाळा आहे ती. लक्ष्मीबाई जरगनगर विद्या मंदिर हे लिहिलात तरी उदाहरण चालते. ठीक आहे सर, नेक्स्ट स्लाइड कडे जाते. तर क्वेश्चन सर मॅडम तुम्ही या सगळ्यांचे जे मेन पॉइंट्स आहेत तसे नोट्स बनवलेत का प्रत्येक क्वेश्चनचे वगैरे जे main नाही आहेत ते? आता त्याची की नाही मी थोड्या काही प्रश्न आहेत जे तुम्हाला अवघड वाटतात ते काही तुम्ही ग्रुपवर टाका. त्याच्या स्लाइड्सचे पॉइंट बघून बनवून मी टाकेन आणि सरांना देईन, शिंदे सरांना. ते प्लीज तुम्हाला मॅम, कारण का आता आम्हाला हा विषय अजून अवघड वाटायला लागतोय. अवघड का वाटतं हे लक्षात घ्या तुम्ही. मी तुम्हाला पहिला काय म्हटलं, मी तुम्हाला स्कोरिंग साठी शिकवणार आहे. मी शिकवायला लागले म्हणून तुम्हाला ते अवघड वाटायला लागले. मी पॉईंट नुसार सांगायला लागले. जर तुम्हाला असा मी पेपर दिला आणि सोडवा म्हटलं तर तुम्ही पास होणार आहात. आलं का लक्षात? तुम्ही नाही मॅडम, म्हणजे हे पॉइंट सगळे असे वाटतात अरे कधी ऐकलं अरे होतं, कधी बापरे, मी ऐकलं. ऐकायलाच नाही. हे आमची पोरं पण तेच म्हणतात मला की अरे बापरे हे मॅडम हे असं उत्तर लिहायचंय का, असं म्हणजे मला थोडेसे अनुभव आले तसे. पण माझे म्हणजे अपेक्षित हेच आहे की तुम्ही ह्या पद्धतीने लिहायचंय. असं लिहिला तर म्हणजे तपासणारा पण नो टेन्शन, तो पटापटा मार्क देत जाईल. म्हणूनच मॅम तुम्ही असे ते पॉइंट ऍटलीस्ट लिहून दिलेत ना, म्हणजे मेन पॉइंट जे तुम्ही सांगितलेत का आम्हाला हा हा तसे केले ना तरी चालेल मॅम. म्हणजे देते मी. मला 1-2-3 दिवसाचा वेळ द्या, कारण ओके शिंदे मॅम, सरांशी पण मी बोलले. शुअर. विषय असा झाला की मी क्वेश्चन तयार केले आणि डिस्कशन घेत चाललं, पण सर पण तेच म्हटले मला आता ऑनलाईन मार्क भरायचा 28 ते 2 पण आलेला आहे आणि ते जरा झालं की 1-2-3 दिवसाचा मला वेळ द्या, मी तुम्हाला देईन ते करून. ओके मॅम, शुअर. पण आणि नक्की शिंदे द्या सर सरांकडे. तुम्हाला त्याचा PPT टाकतील. शिंदे सरांना मी देईन ते टाकतील तुम्हाला. ओके सर. ते ओके मॅम, युट्यूबवर ओके मॅम. त्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी भेटेल ते. हो मॅम, चालेल. म्हणजे तेच क्वेश्चनचे मेन पॉइंट्स असतील ना तर मग इझी होईल आन्सर लिहायला पण आम्हाला. ओके. ओके आतापर्यंत असं होतं की S3 विषय त्याला काय नाही येते मला लिहायला. आता माझं ऐकलं तुम्हाला असं वाटत असेल हे आम्ही कधी ऐकायलाच नाही. चला पुढच्या स्लाइडला जाऊया सर. एक्सक्यूज मी मॅम. हा, हे हा? बरोबर पेज आहे ना मॅम? एक्सक्यूज मी मॅम. हा बोला की. हा इकडे एक प्रश्न होता आपला मागच्या स्लाइड मध्ये. शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी आपण काय उपाययोजना कराल? हा तर बोला. त्यामध्ये पालकांचं प्रबोधन करणं हा असा पॉइंट आपण टाकू शकतो का? हा टाकू शकताय. कारण पालकांना जेव्हा समजेल तेव्हा ते मुलांना पाठवतील असं. हा सगळं मॅडम हा पॉइंट तुम्ही टाकू शकताय. काय असं काय नाहीये की मी सांगितलेले पॉइंटच लिहायचे. काही भरपूर पॉइंट हे विद्यार्थी स्वतः निर्माण करतात. आपला विद्यार्थी ज्ञान रचनावादी आहे, तो स्वतः तयार करतोय. पण तुम्हाला मजा सांगते, शाळाबाह्य मुलांच्या पालकांना तुम्ही भेटायला कधी जाल, कधी शाळाबाह्य विद्यार्थी भेटेल, त्या पालकांना लिहिता येतंय, वाचता येत नाही आणि शाळेचं महत्त्व नसतंय. त्यांची छोटी मुलं सांभाळायची असतात, ऊसतोडणी कामगारांची. ते पोराला शाळेत पाठवतील तर तुमचं प्रबोधन ऐकत बसतील. ती ऐकायची मानसिकता त्यांची नसते. हा तरी पण त्यांना शासनाचा रूल जरा दाखवला की ते म्हणजे घेऊन येतात. आता ज्या वेळेला शिक्षक म्हणून रुजू व्हाल त्याला कळेल तुम्हाला कसं कसं होतंय ते. पालकांचं प्रबोधन टाका तुम्ही पॉइंट, काही प्रॉब्लेम नाही. चला सर पुढच्या स्लाइडला जा. हो. मॅडम
स्लाइड हा, बरोबर आहे तुमच्या ना? हा बरोबर आहे. तुमच्या शालेय आंतरवसित शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही 3 उपक्रमांची माहिती लिहा. शालेय आंतरवासितेमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत मगाशी मी उपक्रम सांगितले तुम्हाला, तेच लिहून या. हा, सर्व शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, शाळाबाह्य मुले, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश. ओके. ओके मॅम. हा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची कोणतेही ठळक 6 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा प्रश्न आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ह्याच्यामधली पहिलं ठळक वैशिष्ट्य कोणतं आहे की अप्रगत विद्यार्थी शोधणे. तो शोधायचा कसा आहे? तो आपल्या वर्गामधले अप्रगत विद्यार्थी शोधायचे, त्याला पायाभूत चाचणी घ्यायची आणि त्याच्या अंतर्गत त्याला शोधायचं आहे. पहिलं ठळक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर त्याला अप्रगतवाल्याला प्रगत करायचंय. ते प्रगत कसं करायचं आहे तर वेगवेगळी शैक्षणिक साधनं, व्हिडिओज, ऑडिओ, त्याचा प्रत्यक्ष सराव, प्रात्यक्षिक, त्यानंतर चाचण्या घेऊन त्याला काय करायचं आहे, प्रगत करायचं आहे. हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर तिसरं वैशिष्ट्य आहे की सत्र परीक्षा आणि सत्रांत परीक्षा ह्या घेऊन पुन्हा पुन्हा वारंवार त्याचं काय करायचं आहे, त्याला म्हणजे प्रगत करायचं आहे की किती प्रगती झाली हे पाहायचं आहे. त्यानंतर सातत्यपूर्ण नोंदी म्हणजे काय करायचं तुम्हाला, त्याच्या नोंदी ठेवायच्या की ह्या कुठल्या कशामध्ये अडचण येते, कोणत्या विषयामध्ये अडचण येते, कोणत्या विषया अंतर्गत कोणत्या विषयाला कोणत्या पॉइंटला उपघटकाला अडचण येते आणि त्याच्यानंतर त्याचा सराव घ्यायचा आहे. दुसरं पुढचं काय येणार आहे की तुम्ही हे काय म्हणतो आपण सातत्यपूर्ण मूल्यमापन, ती सगळी काय करायचे, पडताळ सूची, पदनिश्चय श्रेणी, निरीक्षण सूची, निरीक्षण, मुलाखत ह्या साधनाचा तिथं काय करायचंय, वापर करायचा आहे. आलं का लक्षात? हॅलो. हो मॅडम. आणि त्यानंतर प्रगत मुलाचं शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हे एकदाच घ्यायचा नाहीये, तो वारंवार त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे नुसतं प्रगत झाला म्हणून सोडून द्यायचं नाही पोराला. पुढच्या स्टेपवर जाणार ना, तो 6वीतनं 7वीत गेला वेगळ्या अडचणी असतात तिथं, आणि त्याला काय करायचंय, पुन्हा प्रगत करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. अप्रगत विद्यार्थी विहीन वर्गासाठी उपक्रम सुचवा. अप्रगत विद्यार्थी विहीन वर्ग, आता तुम्ही सांगितलेले उपक्रम, तुम्ही शैक्षणिक साधनाचा वापर, प्रत्यक्ष विजिट, सराव, त्यानंतर प्रात्यक्षिक, सहभाग, हे सगळं तुम्ही त्या अप्रगत विद्यार्थी विहीन वर्गासाठी वापरू शकता. कोणतेही 3 उपक्रम स्पष्टीकरणासह किंवा कोणतेही 6 उपक्रम छोट्या छोट्या स्पष्टीकरणासह. त्यानंतर शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीमध्ये राज्य मूल्यांकन व मूल्य निर्धारण परिषदेची भूमिका विशद करा. काय आहे? सॅक म्हणतात ना इंग्लिशमध्ये. हो मॅडम. हॅलो. विषय हा मॅडम. स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस हे कुठं आलं? त्यासाठी उपक्रम म्हणजे काय मॅडम? कशाचं म्हणताय? त्यासाठी उपक्रम सुचवा. अप्रगत हा, स्वॉट अनालिसिस. हा, त्याच्यासाठी म्हणते मी, पुढच्या क्वेश्चनवर गेले. ठीक आहे, असू दे. स्वॉट अनालिसिस घेतलं तरी चालतं. अप्रगत विद्यार्थी विहीन वर्गाचा उपक्रम तो आहे. पुढे जाऊया आपण सॅकवर. राज्य मूल्यांकन व मूल्य निर्धारण परिषद संकल्पना माहिती आहे ना तुम्हाला ती? हा, तुम्हाला ती संकल्पना माहितीये का? नाही मॅडम. हा, बघा ऐका. सगळ्यात पहिला काय झालं, नॅक आलं. नॅक आल्यानंतर सॅक आले. नॅक म्हणजे काय तर जी विद्यापीठ आणि मोठी काय आहेत, कॉलेजेस आहेत, तुम्ही BA, BSc जिथं केलेलं आहे तर त्यांचं मूल्यांकन करण्यासाठी नॅशनल स्तरावर. मॅम आवाजच येत नाहीये. तुमच्यातच कोणीतरी सुरू केले, माझ्या इथं तर शांतता आहे. त्यांना म्यूट करा ना मॅडम, कोण आहे ते. मोहिनी राठोड कोण आहे? बँड वाजतंय तिथे. पोरं कंटाळली, थोडस बँड ऐकायला. मोहिनी राठोड कोण आहे? म्यूट करा.
पाटील मॅडम अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. पाटील मॅडम माझा आवाज येतोय का? हो सर येतोय. पाटील मॅडम पुढे गेल्या पाटील. मोहिनी राठोड कोण आहे? म्यूट करा ना तुम्ही. तुम्ही लेफ्ट झाल्या का? आहे का जॉईन तुम्ही? पण तुमचा आवाज काय येत नाही. हो हो आता बोला बरं तुम्ही तिकडनं याच्यावरती. हॅलो. हा येस मॅम येतोय आवाज. येतोय ना आवाज? हो हा, येतोय. ठीक आहे. हे सुरू करू का रे मी? येस मॅम येस. हा, ठीक आहे. बघा नॅक च्या स्तरावरती सॅक सुरू झालं की राज्य स्तरावरती मूल्यांकन करण्यासाठी काय झालेलं आहे, त्याची नियुक्ती करण्यात आली. त्याच्यामध्ये सर्व माध्यमिक प्राथमिक शाळांचं काय केलं जातं, मूल्यांकन केलं जातं. तर त्या मूल्यांकनामध्ये काय केलं जातं, तर A+, नंतर A+, B+, अशा ग्रेड्स आहेत आणि त्या ग्रेड्स दिल्या जातात. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, भौतिक सुविधा, त्यानंतर शिक्षक संख्या, त्यानंतर पुन्हा विद्यार्थी संख्या, भरपूर निकष आहेत त्याच्यामध्ये. तर त्या निकषांच्या आधारे काय केलं जातं, त्या शाळेला दर्जा दिला जातो आणि त्या दर्जेच्या आधारावरती पुन्हा त्यांना प्रगती करण्यासाठी चान्स दिला जातो. ते वर्षातून नॅक येते ती तुम्ही दर 3 वर्षाला 4 वर्षाला त्यांना बोलवू शकता. आणि सॅक आहे ते सॅकच्या आधारावरती शाळा सिद्धी सुरू केली गेली. शाळा सिद्धीमध्ये 6 ते 7 पुस्तिका होत्या शाळांमध्ये. तुम्ही जाऊन कधी तर बघा प्राथमिक शाळांमध्ये तुम्हाला देतील ते पुस्तिका बघायला. आणि त्या पुस्तिका शिक्षकांनी भरायच्या असायच्या की आपल्या शाळेमध्ये काय काय प्रगती आहे ती लिहायची त्याच्यामध्ये. आणि जे बाहेरचे शिक्षणाधिकारी असायचे, गट शिक्षणाधिकारी, एखादा डाएटवरचा अधिव्याख्याता आणि एखादा शिक्षण तज्ञ असे येऊन ते तुमची शाळा तपासणी करायचे. शाळा तपासणी केली मुख्याध्यापक एखादा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा सांगणार आणि ते ग्रेडेशन देत होते तुम्हाला. ही सॅकची संकल्पना आहे. म्हणजे एकूणच काय मूल्यांकन करून घ्यायचं आपण आणि ज्या त्रुटी सांगतील त्या पुन्हा सुधारवायच्या आणि पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काय करायची, प्रगती करायची. ठीक आहे. चला नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. घटक क्रमांक 4 नवीन विचार प्रवाह 10 गुण आहेत. ह्यामध्ये कोणत्या पॉइंटला तुम्हाला अवघड वाटत असेल, थोडक्यात सांगते मी. अध्ययन अध्यापनात कार्यालयीन कामकाजामध्ये माहिती संप्रेषण करण्याचा तुम्ही कसा वापर कराल, तर विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी, फीची माहिती लिहिण्यासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी म्हटले ना त्यांनी. त्यानंतर पत्र व्यवहार करण्यासाठी असे 2 मार्काला 4 पॉईंट लिहायचे कोणते तुम्हाला येतात ते. ओके. हॅलो. हो मॅडम बोला, रिपीट करा ना मॅडम. मॅडम 1 मिनिट तो क्वेश्चन रिपीट करा ना आन्सर. कोणतरी किती बँड वाजवायला लागले बघा. बँड मॅम प्लीज रिपीट करा, ऐकू येत नाहीये. मॅडम रिपीट करा ना तो क्वेश्चन, आन्सर रिपीट करा. हे बघा, अध्ययन अध्यापनात आणि कार्यालयीन कामकाजात असे 2 पॉइंट येतात. त्यामध्ये अध्ययन अध्यापनाचे 2 पॉइंट लिहा, 2 मार्काला 4 मुद्दे लिहा आणि कार्यालयीन कामकाज. प्लीज म्यूट करा. कोणाचे ते करा ना. करा ना त्यांना, तर रिमूव्ह करा ना त्यांना. तुम्ही त्यांना रिमूव्ह करून टाका. हा रिमूव्ह केले त्यांना. बरं ठीक आहे.
जाऊया आता खूप वेळ झाला सुरू करूया आपण. अध्ययन अध्यापनात आणि कार्यालयीन कामकाजात असं तुम्हाला 2-2 मार्काला प्रश्न आला तर अध्ययन अध्यापनामध्ये कसा करणार आहे, व्हिडिओज विद्यार्थ्यांना दाखवून त्यानंतर पुन्हा काय करायचंय तुम्हाला अध्ययन अध्यापनामध्ये त्यांना विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी मार्क गुणपत्रक तयार करण्यासाठी त्यानंतर ते त्यांच्या सातत्यपूर्ण नोंदी ठेवण्यासाठी हे तुम्ही 4 पॉईंट लिहू शकताय. अध्ययन अध्यापनात तुम्हाला माहितीये पाठ येताना तुम्ही व्हिडिओचा वापर करणे किंवा पीपीटीचा वापर करणे हे तुम्ही 2 मार्काला 4 मुद्दे लिहायचे, थोडं थोडं स्पष्टीकरण करायचं. आणि कार्यालयीन कामकाजामध्ये पत्र व्यवहार करणे, त्यानंतर विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्शन करणे, फी संदर्भात माहिती त्या ठिकाणी नोंदवणे आणि कार्यालयीनमध्ये माहिती तंत्रज्ञान कुठं वापरलं जातं जो हे असते जनरल रजिस्टर वगैरे ते सुद्धा आता हल्ली काय करायला लागलेत ऑनलाईनच म्हणजे त्याचं रजिस्टर पण ठेवायला लागले. आपलं मोठं जनरल रजिस्टर असतं ना ती माहिती सुद्धा आता आयसीटीचा वापर करून सेव्ह करून ठेवायला लागले. असे 4 2 पॉईंट 2 मार्काला 4 पॉईंट लिहायचे एकाचे. अध्ययन अध्यापनाचे 4 पॉईंट लिहायचे आणि कार्यालयाचे 4 पॉईंट लिहायचे. ओके. पुढे बघा शैक्षणिक पर्यटन वाढवण्यासाठी शासन स्तरावर कोणते प्रयत्न होणे गरजेचे आहे. पर्यटनाला जाताय ना सगळेजण म्हणजे शासन स्तरावरती कोणते प्रयत्न एक तर तुम्ही तिथं भौतिक सुविधा दिल्या पाहिजेत, त्यानंतर तिथली म्हणजे त्याच्या संदर्भात निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, स्थानिक लोकांचं त्या ठिकाणी सहकार्य घेतलं पाहिजे, उद्योगांना वाव दिला पाहिजे आणि पुन्हा गोष्ट शासन स्तरावरचे हे सगळे सांगायला लागले मी तुम्हाला. आणि पुन्हा काय केलं पाहिजे त्या ठिकाणी काय तुम्ही त्या पे अँड काय करायचं तुम्हाला ते बघणे अशा पद्धतीचं तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला निधी पण प्राप्त होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी सुविधा पण उपलब्ध करून देऊ शकता. आता जस्ट बेंगलोरला मी जाऊन आले ट्रिपला, प्रत्येक ठिकाणी तिकीट आहे 600, 700, 800 अशी तिकीट आहेत. पण त्या पद्धतीनं त्यांची स्वच्छता साफसफाई पण चांगल्या पद्धतीची दिसून येते आपल्याला. म्हणजे सोयी चांगल्या आहेत तिथं. हे असे लिहू शकतात, ते काय अवघड प्रश्न नाहीये. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही 2 स्वयंसेवी शिक्षण संस्थांची माहिती लिहा. स्वयंसेवी संस्थांची म्हणजे काय लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी एनजीओची माहिती तुम्हाला लिहायची आहे. तर महाराष्ट्रातल्या तुम्हाला तिन्ही पुस्तकामध्ये कुठेही सापडतील त्यातल्या लिहू शकता. लय काय तुम्हाला पाठ करायचं मला बोर होते तर ह्या पॉईंटसाठी तुम्हाला काय करायचंय अक्षरानंद. जर अक्षरानंद असेल तर ती काय कार्य करते हे थोडक्यात लिहून काढा. तिथं कोणत्या साली निर्माण झाली, त्याचा प्रमुख कोण आहे आणि ती काय काम करते एवढं एका ओळीत तिन्ही पण पॉईंट लिहून काढा. तीच माहिती मोठी करून लिहायला तुम्हाला येते. उदाहरणार्थ आता आपली कोल्हापुरातली सृजनानंद विद्यालय ती काय काम करते. सृजनानंद विद्यालय तर वेगळ्या पद्धतीनं अध्ययन अध्यापन कार्यनीतीचा वापर करते. तर ती आपली पाठच आहे, आपल्याला माहिती आहे सृजनानंद कुठं आहे, इथं मार्केट यार्ड मध्ये आहे मुक्त सैनिक वसाहत. तर वेगळ्या वेगळ्या म्हणजे अध्ययन कोपरा असेल किंवा प्रत्यक्ष भेटी असतील अशी ती काय करतात पुस्तक लेखन असेल लीला पाटील यांचं विद्यार्थ्यांच्या अनुभवावरती आधारित लेखन वाचन ह्याच्यावरती त्यांनी वेगळे वेगळे प्रकल्प राबवलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकताय. कोणत्याही 2 म्हणलं तर काय टेन्शन येत नाही. ह्या संस्थेची माहिती लिहा म्हणलं की टेन्शन येते. यासाठी काय करायचं एका ओळीमध्ये पहिला संस्थेचं नाव, ती कुठं आहे, कोणत्या साली स्थापन झाली, त्याचा प्रमुख कोण आहे आणि त्याचं कार्य काय एवढं जर असं पाठ करून तो चार्ट लावा तुमच्या ह्याच्यामध्ये नोट्समध्ये किंवा भिंतीवर लावा. ओके चला सर नेक्स्ट स्लाइडला जाऊया आपण. तर शिंदे सर शिक्षक समन्वयास आणण्यासाठी कोणते उपक्रम राबवाल. बाळांनो उपक्रम येतात तुम्हाला आपण वेळ घालवायला नको. शिक्षक पालक मेळावा त्यानंतर माता पालक संघ शिक्षक पालक संघ हेच उपक्रम लिहायचे. उपक्रम लिहायचा माहिती लिहायची, थोडीशी उपक्रम लिहायचा माहिती लिहायची. हे काय उगाच घ्यायला नको ते. म्हणजे येते तुम्हाला हे येते ना. येते ना. चला मग कशाला वेळ घालवा. शैक्षणिक पर्यटनाचे नियोजन करताना कोणकोणत्या तत्वाचा वापर कराल. आता शैक्षणिक पर्यटनाचा तत्वांचा वापर करा म्हटल्यावर जरासं तुम्हाला वाटतं की बाबा काय वेगळं आहे. तर तत्व म्हणजे काय नाहीये तिथं. काय पहिला उद्दिष्टाचा विचार करा, वेळेचा विचार करावा, विद्यार्थ्यांचा विचार करावा. त्यानंतर काय करायचंय तिथं सगळ्यात पहिला उद्दिष्ट. काय उद्दिष्ट आहे तुमचं
म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं विद्यार्थ्यांना, गड किल्ले दाखवायचे आहेत का, तर त्याप्रमाणे तुम्ही नियोजन त्याचं केलं पाहिजे. विद्यार्थी सुरक्षितता त्या ठिकाणी महत्वाची आहे. आता तर विद्यार्थ्यांना विमा सुद्धा विमा पॉलिसी काढूनच विद्यार्थ्यांना न्यायचं आहे आणि खाजगी बसनी जायचं नाहीये, ते सरकारी बसनीच तुम्हाला तिथं न्यायचं आहे. हीच तत्व आहेत, वेगळी काही तत्व नाहीयेत. ठीक आहे, पुढच्या पॉइंटला आपण जाऊया. शाळा विकासासाठी तुमच्या परिसरातील एनजीओचा कसा उपयोग करून घ्याल ते लिहा. मग अशा हा पॉइंट झालेला आहे. फक्त प्रश्न काय केलेला आहे, फिरवून विचारलेला आहे. ज्याला शिंदे सरांची माझी चर्चा झाली त्याला सर म्हटले की एकच प्रश्न असतो तो फिरवून विचारला जातो, ते पण सांगा. तर एनजीओचं जे मगाशी सांगितलेलं आहे CSR, त्या पद्धतीनेच हे एनजीओचा प्रश्न फक्त उलटा तुमच्या शाळेच्या परिसरातील असं म्हटलेलं आहे. तर ते फक्त तेच माहिती इथं लिहायची आहे फक्त ती. ठीक आहे, पुढे बघा. विद्यार्थी सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कोणत्याही 3 घटकावर तुम्ही कशा प्रकारे उपाययोजना कराल. यामध्ये विद्यार्थी सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे घटक तुम्हाला माहिती आहेत. कोणते कोणते घटक आहेत, अपघात आहे, त्यानंतर कोणता आहे, त्या ठिकाणी आग आहे, वनवा म्हणता येणार नाही, जंगलाला वनवा लागतो, आग आहे, त्यानंतर पुन्हा काय आहे आणि काय आहे, भूकंप आहे. तर 3 कोणतेही पहिला धोका निर्माण करणारे घटक लिहायचे. पहिला भूकंप. भूकंप आला की विद्यार्थी सुरक्षिततेसाठी काय करणार ते लिहायचंय. काय करणार आहे, पहिला भूकंपाचा एखादा डेमो दाखवा, विषयी आवाज हे करा, माहिती द्या, मार्गदर्शन ठेवा आणि प्रत्यक्ष त्यावेळेला कसं सिच्युएशन हँडल करायचे ते त्या ठिकाणी काय करू शकता, त्या ठिकाणी टाकू शकता. महापुराचं सगळ्यांना उदाहरण माहितीये कोल्हापुरातलं, ते सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालतंय. काय काय केलेलं होतं. मॅडम काय म्हंटला, वीज पण येईल का त्याच्यात, म्हणजे वीज पडणे पण येतं आणि शॉक लागणे हे सुद्धा येतं. शॉक लागणे ते सुद्धा येतं. हे बघा, घटक भरपूर आहेत, त्यातलं तुम्ही कोणते 3 पहिला वरती लिहायचं. धोका निर्माण करणारे घटक कोणते आहेत आणि धोका निर्माण करणारे बोला की. आता तुम्ही जे म्हणाले की विद्यार्थी सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे घटक, त्यात वीज पडणे किंवा या बाकीच्या गोष्टी सांगितल्या, या नैसर्गिक आपत्तींसारखं झालं. पण आताच्या रिसेंट पेपरामध्ये आपण कायम वाचतो की लहान मुलींचंही शाळेमध्ये लैंगिक शोषण केलं जातं. तो पण मुद्दा घेऊ शकतो ना आपण. मानवनिर्मित आपत्ती होतात. बी स्पेसिफिक मानवनिर्मित आपत्ती म्हणलं तर ते पण लिहू शकता, नैसर्गिक आपत्ती म्हणलं ते पण लिहू शकता, कोणतेही 3 घटक म्हणले तर ते कुठलेही लिहू शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. आलं का. फक्त धोका निर्माण करणारा घटक कोणता आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन असं लिहा. 3 मार्काला 3 प्रश्न पॉइंट मार्क मिळतात. उपाययोजना म्हणजे तुम्ही काय कराल का, तुम्ही काय करणार आहे ते लिहायचं. म्हणजे विद्यार्थ्यांना आधीच त्याच्याबद्दल जाणीव वगैरे द्यायची किंवा हे असंच लिहिणार ना मॅडम आपण, की असं झालं तर असं करा तसं करा. तसं करायचं. ते माहिती देणे, व्हिडिओ दाखवणे, डेमो दाखवणे, मार्गदर्शन बोलवणे, हेच लिहायचंय तिच्यात. फक्त काय करायचंय, 3 वेगळे वेगळे मुद्दे. बी स्पेसिफिक तुम्ही काय करताय, म्हणून तुम्हाला सगळे माहित असतात, निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित सगळं एकदम घालताय त्याच्यात. तुम्हाला काय विचारलंय, 3 विचारल्यात ना, 3 मार्काला 3 धोका निर्माण करणारे घटक आणि त्या 3 घटकांचंच एक्सप्लेनेशन खाली विचारलंय. असं लिहिलात तर मार्क मिळणार. फुल टू सगळं पेपर मध्ये वाचले, सोपा प्रश्न लिहिलात तर काय नाही मार्क मिळत. मग ते 3 पैकी 2 मार्क देते आणि पुढे जाते. मग म्हणजे चेक करणार आहे तो. पॉइंट वाईज लिहायचं. चला नेक्स्ट सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. शिक्षकांसाठी नीती तत्वे, आचारसंहिता, अध्यापन एक व्यवसाय. खूप सोपा आहे धडा. काय सगळं तुम्हाला हे भविष्यात राबवायचंच आहे. पॉइंट आहे ते बघा. शिक्षकांची आचारसंहिता म्हणजे काय, शिक्षकांची नीती तत्वे म्हणजे काय. कोणतंही पुस्तक घ्या, त्यामध्ये तुम्हाला ह्या 2-2 मार्काला व्याख्या मिळतील. त्याच्यावर वेळ घालवायला नको. तुम्ही तुमची व्यवसाय निष्ठा कशी वाढवाल, व्यवसाय निष्ठा वाढवायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगा बघू, व्यवसाय निष्ठा कशी वाढवणार. अध्यापन प्रभावी करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याचा शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे, लॅबची एखाद्या निर्मिती करणे, स्वतः काय करणे, त्या ठिकाणी एखादं ट्रेनिंग घेणे, प्रशिक्षण घेणे, त्या संदर्भात नवक्रमाची निर्मिती करणे, कृती संशोधन करणे, हे व्यवसाय निष्ठा करण्याचे सगळे काय आहेत, मार्ग आहेत. एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेणे, विज्ञान प्रदर्शन असं शिक्षकांसाठीच असतं विज्ञान प्रदर्शन, त्यासाठी भाग घ्यायचा. आता व्हिडिओ निर्मितीची एक कार्यशाळा होती बघा शिक्षकांसाठी, ओव्हरऑल सर्व, आणि त्याच्यासाठी राज्यस्तरावर पुरस्कार मिळणार होते. त्याच्यामध्ये भाग घेणे हे सुद्धा व्यवसाय निष्ठा वाढवण्याचे प्रकार आहे.
चला पुढे जाऊया आपण. सोपा प्रश्न आहे. तुम्ही शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांशी वर्तन करताना कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाल? हा सोपा प्रश्न आहे. घ्यायचंय का पुढे जाऊया? पुढे जाऊया. ओके चला. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. शिक्षकांचा सामाजिक दर्जा सुधारण्याचे 2 उपाय सांगा. सामाजिक दर्जा वाढवायचा आहे. समाजामध्ये जो घसरत चाललेला दर्जा आहे शिक्षकांचा तो वाढवायचा आहे. काय करायला पाहिजे? 2 उपाय. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये स्थानिक जी आपली स्कूल कमिटी असते त्यांच्या मार्फत विविध उपक्रम तुम्ही काय करू शकता? राबवू शकता. स्वच्छता मोहीम असेल, रक्तदान शिबिर असेल. यातून एक शिक्षक म्हणून तुम्ही समाजाचा भाग आहात आणि जी पूर्ण राज्यभर नाही म्हणत किंवा तुमच्या गावामध्ये जी शाळा आहे त्यातल्या लोकांशी कनेक्टेड राहणं तुमचं काम आहे. त्या लोकांशी चांगले संबंध ठेवू शकता तुम्ही आणि विविध विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा सहभाग घेऊन गावाची प्रगती करू शकता. ठीक आहे पुढे जाऊया. हो मॅडम. शिक्षक या नात्याने विद्यार्थी हित विचारात घेता तुमचे वर्तन कसे असावे? सोपा प्रश्न आहे. आचारसंहितेतले सगळे पॉईंट यातल्या फिरवून प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर शिक्षणातील नीतितत्वे म्हणजे काय सांगून त्याचा अर्थ स्पष्ट करा. व्याख्या लिहा, नीतितत्वे लिहा. काय नाही अवघड हा प्रश्न. हो. पुढे शिक्षकांसाठीची आचारसंहितेची गरज व महत्व स्पष्ट करा. हा पॉईंट सोपा आहे. आचारसंहितेची गरज महत्वाची का आहे की हा व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणजे पेशा. ह्याला काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात आणि त्यानुसारच तुम्ही जाणं गरजेचं आहे. आपलं वर्तन हे समाज आपल्याकडं एक आदर्श म्हणून पाहतो. ही महत्वाची गरज आहे की शिक्षक हा आदर्श आहे. त्याला मानाचं स्थान आहे आणि हे स्थान जपण्यासाठी प्रत्येक व्यक्ती म्हणजे शिक्षकाला नियमांची गरज आहे आणि ते नियम पाळून आपल्याला काय करायचं आहे? कोणते नियम कसे पाळावे हे आपल्याला आचारसंहितेतून कळणार आहे. चला पुढे जाऊया. हो मॅडम. दूरसंचार परिसंवाद. शिक्षणाचे 4 स्तंभ स्पष्ट करा. शिक्षणाचे 4 स्तंभ स्पष्ट करा. त्यामध्ये डेलास कमिशन यांनी सांगितलेले लर्निंग टू नो माहित आहेत ना तुम्हाला? लर्निंग टू डू, लर्निंग टू लिव्ह टुगेदर आणि लर्निंग टू बी. हे 4 जे स्तंभ आहेत त्या स्तंभांची माहिती पाठ करा आणि पेपरमध्ये लिहा. लर्निंग टू लाईव्ह टुगेदर. हा सोपं आहे ते. ओके. उदाहरणासकट लिहायचं खरं. नुसतं स्तंभ लिहायचे नाहीत. उदाहरण लिहायचं त्याच्यामध्ये. पहिलं काय आहे? लर्निंग टू नो म्हणजे काय? आता हे डेलास कमिशन कुठनं आलं तर आता जागतिकीकरण यायला लागले. त्या जागतिकीकरणामध्ये शिक्षण कसं असावं या संदर्भातले हे 4 स्तंभ डेलास यांनी मांडलेले आहेत. तर आता जागतिकीकरणामध्ये काय झालंय? माहितीचा स्फोट झालेला आहे. लर्निंग टू नो म्हणजे काय? खूप सारी माहिती आहे माझ्याकडं. त्यातली योग्य कोणती अयोग्य कोणती आहे हे मी शोधणे. हे शोधून मला ज्ञान त्यालाच म्हटलेलं ते. माहितीसाठी अध्ययन, ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन म्हणजे काय? खूप सारी माहिती आहे. त्यातली मला पाहिजे ती माहिती मी ज्या वेळेला घेते त्यावेळेला लर्निंग टू नो म्हणलेलं आहे. जागतिकीकरणाचा थोडासा प्रेफर घेऊन ते करा. लर्निंग टू लिव्ह टुगेदर म्हणजे काय? आता बघा युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. अशामुळे सगळ्या जगावरती परिणाम व्हायला लागलाय. तिकडे आमचे सोन्याचे रेट वाढले, महिलांचं धाकधूक झालं. बरं आहे की नाही? म्हणजे इथं काय झालेलं आहे? तुम्ही एकमेकांच्या सोबत राहणं हे शिकवलं पाहिजे. घरामध्ये वांदा आहेत, कलह आहेत. तर हे म्हणजे आपल्या शाळेपासून सुरुवात करून, घरापासून सुरुवात करून मग ते जागतिक स्तरावर न्यायचंय आपल्याला. तर हे जागतिक संदर्भ तिथं द्यायचे तुम्ही. उदाहरणं जागतिक द्या. आता युद्धाची वगैरे उदाहरणं द्या. बघा त्याच्यात पेपरमध्ये इफेक्ट पडतो. पुढे चला जाऊया. टेलिकॉन्फरन्सिंगचे प्रकार स्पष्ट करा. दृक कॉन्फरन्सिंग, श्राव्य कॉन्फरन्सिंग आणि दृकश्राव्य कॉन्फरन्सिंग. ऑडिओ काय म्हटलेलं आहे त्याला? ऑडिओ कॉन्फरन्सिंग. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? व्हिडिओ. व्हिडिओ शेवटचा आहे. ऑडिओ व्हिडिओ शेवटचा आहे. टेलिकॉन्फरन्सिंग पुढे काय म्हटलेलं आहे? ऑडिओ. दृकला काय म्हटलेलं आहे? व्हिज्युअल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ते शेवटचं झालं 3रं. दृक श्राव्यला ऑडिओ म्हणलेलं आहे. दृक परिषद म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि लास्ट आहे संगणक टेलिकॉन्फरन्सिंग. ते संगणक टेलिकॉन्फरन्सिंग. माहिती संप्रेषण, माहिती तंत्रज्ञान परिषद असं काहीतरी शब्द आहे तो. मुलांना जर असं तो अवघड जात होता शब्द. पण दृकश्राव्य आणि दृकश्राव्य असं लक्षात ठेवलं तरी सोपं जाईल तुम्हाला ते 3 मुद्दे.
त्याचे प्रकार स्पष्ट करायचे. ऑडिओ म्हणजे काय, रेडिओवरती काही माहिती ऐकवणे, त्यानंतर गाणी, बालगीते ऐकवणे, हे तुम्ही त्या श्राव्यमध्ये लिहू शकता. दृकमध्ये काय लिहायचंय तुम्हाला, आरोग्यविषयक माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्यानंतर विज्ञान मधले काही वनस्पतीचे भाग असतील ते दाखवणे. वनस्पतींचे वेगळे प्रकार आहे ते दृकमध्ये तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर हे अमिबाची रचना वगैरे हे दृकमध्ये दाखवू शकता. आणि ऑडिओ व्हिडिओ मध्ये तर भरपूरच आहे, अॅनिमेटेड आहे, आता 3D इफेक्ट आहे, पंपिंग, हृदय पंपिंग कसं करतं हे 3D द्वारे तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन दाखवू शकता मुलांना. पुढचा प्रश्न घेऊया आपण. डेलास कमिशनने सांगितलेल्या कोणत्याही 3 स्तंभांचे उपयोजन तुम्ही कसे कराल? ते मगाशी वर सांगितलं ना, ते खाली लिहायचंय बघा इथं. आता नुसतं स्तंभ सांगायचे नाहीये, तुम्ही कसा वापर करणार ते लिहायचंय. वरचं स्तंभ येतात तेच लिहायची माहिती, फक्त उदाहरणं टाका त्याच्यामध्ये. येतील ना टाकायला? हो मॅडम. हो. ओके. शांतता शिक्षणाची कोणतीही 4 उद्दिष्टे सांगा. पहिलं उद्दिष्ट काय आहे शांतता शिक्षणाचं? एकात्मकता. अगदी छान छान. आणखीन? विद्यार्थ्यांना शांतता पटवून देणे. पटवून देणे. अगदी छान. त्यानंतर काय करायचंय, शांतता शिक्षणासाठी ज्या लोकांनी कार्य केलेलं आहे त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. जागतिक शांतता स्थैर्य निर्माण होणं हे फार काळाची गरज आहे. हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे या ठिकाणी. कोणतेही 4 उद्दिष्ट पाठ करा, ती लिहा पेपरमध्ये. नाही आली तर तुम्हाला येतात लिहायला. लिहिता येते माहितीये मला. पुढे बघा, फक्त करणे, उद्दिष्ट आलं की करणे. जागतिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे, असं करणे लिहायचं उद्दिष्ट ज्यावेळेला विचारतात त्यावेळेला. त्यानंतर दूरसंचार परिषदेची व्याख्या सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा, वरती झालेला आहे तर तेच लिहिलं तरी चालतं. तुम्ही इंग्लिशमध्ये वरती विचारलंय, खाली मराठीत विचारलंय. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय शांतता शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या कोणत्याही 2 संस्थांची माहिती लिहा. त्यामध्ये शांततेसाठी काम करणारे युनेस्को आहे, युनिसेफ आहे, युनो आहे. ह्यातल्या कोणत्याही 2 संस्थांची माहिती पाठ करा आणि जावा. युनिसेफ ही संस्था तर जे शिक्षणाला ती निधी पुरवते. त्यानंतर पुन्हा काय करते, ज्या शांततेसाठी कार्य करता संस्था त्यांना सुद्धा ती निधी पुरवते बघा. तज्ञ पुरवते, निधी पुरवते. त्यातली माहिती नेटवर असते, थोडी थोडी पाठ करून जा, लिहा तिथं. पुढे बघा, शांतता शिक्षणासाठी तुम्ही शाळेत राबवलेले 4 उपक्रम लिहा. कोणते लिहू शकताय 4 उपक्रम? उपक्रम म्हटलं की उपक्रम लिहायचं. गटचर्चा लिहा. त्यानंतर काय लिहायचं आहे, वादविवाद स्पर्धा लिहा. मुलाखत, प्रश्नमंजुषा. प्रश्नमंजुषा. छान छान. 4 उपक्रम येते तुम्हाला हा प्रश्न. ते उपक्रम लिहायचा नुसता सोडून द्यायचं नाही, माहिती लिहायची त्याच्यामध्ये. माहिती लिहा. 4 उपक्रम म्हणले 4 उपक्रम माहिती असं लिहायचंय. 4 मार्काला प्रश्न विचारला जातोय. रांगोळी स्पर्धा. रांगोळी स्पर्धा, त्यातून संदेश देऊ शकतो. ओके. आता टेलिकॉन्फरन्सचा विविध प्रकारे तुम्ही कसा वापर करून घ्याल तुम्हाला माहिती आहे. आता जे आपलं सुरू आहे ते सगळं काय झालेलं आहे, टेलिकॉन्फरन्सचा भाग आहे. ऑनलाईन तुमचं लेक्चर सुरू आहे आणि तुम्ही त्याचा काय करताय, भाग म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होताय. असं लिहा तुम्ही पेपरमध्ये. हेच लिहिलं तरी चालेल. नंतर शांततेसाठी कार्य करणाऱ्या कोणत्याही 2 नेत्यांची माहिती लिहा. असा प्रश्न येत नाही 2 नेत्यांची माहिती लिहा. ऑब्जेक्टिव्हला प्रश्न पडला जातो. तर ऑब्जेक्टिव्हला कसा प्रश्न ते मी पुढे टाकलेला आहे तुम्हाला. पण तुम्हाला माहित असावं, महात्मा गांधी असतील, त्यानंतर पुन्हा रवींद्रनाथ टागोर असतील, ज्यांनी शांततेसाठी कार्य केलेलं आहे त्या नेत्यांची माहिती जरा वाचा. आपल्या देशातलं पण आणि बाहेरच्या देशातलं पण. आणि एका वाक्यामध्ये त्यांची माहिती घेऊन काढायची. कुठं पुरस्कार मिळालाय, कोणत्या साली मिळालेला आहे आणि हे कशासाठी मिळालेलं आहे. शांततेसाठी मिळालेलं आहे. हॅलो मॅडम, म्हटलं स्क्रीनशॉट घ्यायची, स्क्रीन थोडी मिनिमाइज करा ना. ऐक ना बाळ, हे सर टाकतील ना तुला पीपीटी. ओके ओके, ठीक. चला पुढे जाऊया आपण. सर MCQ प्रश्न बघा. आता मी खाली उत्तरं दिलेली आहेत. शालेय पोषण आहार अंतर्गत शिजवलेल्या अन्नाची नोंद टिंब रजिस्टर मध्ये करण्यात येते. कुठलं रजिस्टर? चव रजिस्टर. ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न असा विचारला जाते 2 मार्काला की मुख्याध्यापकांची जबाबदारी सांगा. शालेय पोषण आहार देताना मुख्याध्यापकांची जबाबदारी सांगा.
असा प्रश्न विचारला जातो. किंवा कोणती कोणती आणखी रजिस्टर आहेत, तर चौ रजिस्टर एक सगळ्यांना माहिती आहे, कॅशबुक एक आहे, व्हाउचर बुक एक आहे. तर ही रजिस्टर तुम्हाला माहित नाही, त्याची माहिती थोडक्यात दिली चालते. व्हाउचर म्हणजे काय, जे आपण देणं घेणं करते की नाही, त्यांना पैशाचे व्यवहार ते व्हाउचरवर नोंदी करायचे असतात. आणि कॅशबुक असतं, त्याच्यामध्ये पैशाचे काय असतील व्यवहार ते पण घ्यायचे असतात. ह्याच्याशी रिलेटेड तो प्रश्न आहे. शालेय प्रश्न हा चांगला करून जावा बघा. हा पुढं, शाळेत कधीही दाखल न झालेली व अनियमित मुले ही डॅश डॅश म्हणून ओळखली जातात. तुम्हाला माहिती आहे, शाळाबाह्य मुले. पुढे बघा, राज्यात एकही मूल टिंब राहू नये म्हणून शिक्षक वर्ग अध्यापन प्रभावी होण्यासाठी ज्ञानदर्शनावाद ABL ICT तंत्राचा वापर करू लागला आहे. कुठं, अप्रगत राहू नये म्हणून. हा पुढे बघा, कृती संशोधनासाठी प्रामुख्याने टिंब पद्धतीचा वापर केला जातो. कोणत्या, प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो. मी खाली उत्तर दिलीच आहेत. 1997 मध्ये डायडॅशने 10 मूलभूत जीवन कौशल्य निश्चित केलेली आहेत. कोणती, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता उलटा प्रश्न असा विचारला जातो, WHO ने डॅश डॅश साली असा एक विचारला जातो, आणि असाच प्रश्न उलटा अनेक विचारला जातो, WHO ने डॅश डॅश जीवन कौशल्य असं विचारला जातो. कुठल्याही मार्गाने विचारला तर आपल्याला उत्तर लिहायला यायला पाहिजे. ओके, पुढं, कृती संशोधनाची संकल्पना शिक्षण हा प्रश्न विचारला तर ते आपल्याला स्टीफन कोरे यांची व्याख्या आपण पाठ करून गेलो असेल, तेच उत्तर लिहितात. स्टीफन कोरे एकच व्याख्या आहे त्यांची, आणि ती फार महत्वाची आहे, तर ती पाठ करून जावाच तुम्ही. पण ह्याचं उत्तर कट लेविना 1944 साली उत्तर आहे. आणि प्रवर्तक कोण आहे, स्टीफन कोरे आहेत. त्यांची व्याख्या पाठ करून जावा. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ती BEd MAd कुठं पण करायला गेला तर ते पाठ लागते. पुढे बघा, टिंब कसोटीमुळे मंद आणि हुशार मुले निवडता येतात. कोणती, बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमापन म्हणलं तरी चालतं. नंतर कैलाश सत्यार्थी यांना टिंब वर्षीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. कोणता, 2014 साली. तिला मलाला युसुफजाईला पण त्याच वर्षी मिळाला. या वर्षीचा बघून जावा कोणाला मिळालेला आहे. आणि प्लस असा पण प्रश्न विचारला, कैलाश सत्यार्थी यांना डॅश साठीचा पुरस्कार प्राप्त झाला. कोणता, शांततेसाठीचा. असा पण उलटा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, लेमाह गबोवी यांना टिंब साठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. कुणासाठी कार्य केलं त्यांनी, महिला आणि महिलांच्या हक्कासाठी काम केलेलं आहे. त्यानंतर 20 सप्टेंबर 2008 रोजी टिंब हा उपग्रह शैक्षणिक विकासासाठी सोडण्यात आला. कोणता, एज्युसॅट. हा, मी मुलांना असा प्रश्न विचारलेला होता परवाच्या पेपरमध्ये की एज्युसॅट हा उपग्रह मनोरंजनासाठी अवकाशात सोडण्यात आला, आणि त्याचं चुकीचं विधान दुरुस्त करून लिहा म्हणून आलेलं, मी टाकलेला होता प्रश्न. तर त्याचं उत्तर असं आहे की शैक्षणिक विकासासाठी तो काय केलाय, अवकाशामध्ये सोडण्यात आला. म्हणजे असा पण उलटा फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. मनोरंजनासाठी नाही, शैक्षणिक त्याऐवजी शैक्षणिक विकासासाठी किंवा शैक्षणिक कामासाठी. संपलात मॅडम. हा, झाले. ओके, विद्यार्थी मित्रांना जर कोणाला काही शंका असतील एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा अधिक माहिती जर असेल तर आपण मॅडमला विचारू शकता. फक्त जे विद्यार्थी विचारतील त्यांचा व्हिडिओ ऑन असावा, आपण तेही रेकॉर्डिंग मध्ये घेणार आहोत. येस, मॅमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा होता सर. मॅमचा कॉन्टॅक्ट नंबरच पाहिजे. हो, ते म्हणजे क्वेश्चन पाठवायचे होते लिहून. मॅम पेपर लिहायला आले तर कसं होईल, लय सोपं होईल. व्हिडिओ ऑन कर तुम्ही बेटा. खूप छान शिकवलं. अरे काय झालं माहिती का, माझ्या स्टुडंटनी मला बी स्पेसिफिक सांगितलं, मॅडम असं शिकू नका, असं पाहिजे बघा आम्हाला, आणि असंच घ्यायचं तुम्ही. मग म्हटलं ठीक आहे बाबा, चला तुमच्या पद्धतीने घेऊया. मॅडम एक म्हणजे आमचे लेक्चरला स्टुडंट DED कॉलेज रुकडी इथले स्टुडंट्स आमचे सगळे, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे घेतलं मी. मॅडम एक म्हणजे लेक्चरला विद्यार्थ्यांना तुम्ही आम्हाला हवे होते. एक मिनिट विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांना बोलायचं ना त्यांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करून बोला, सो दॅट आम्हाला दिसतील कोणते विद्यार्थी बोलतायत ते. येस,
विचारा मी प्रश्न तुमच्या विचारा. ग्रुपमध्ये ऍड आहे. मीनल विजय पाटील. नंबर तिथंच मिळेल मॅडम तुम्हाला. मॅडम एक म्हणजे तुम्ही आम्हाला लेक्चर पाहिजे होते, कारण की आम्हाला तुम्ही जे शिकवले ना ते खूप समजले. कारण एक एक मुद्दा समजलाय, तसं आम्हाला सर शिकवती नाही ना, त्यामुळं. हा. बरोबर आहे. काय होतं माहितीये, काय लिहायचं, काय प्रश्न येते हे सगळेच सांगतात, काय उत्तर लिहायचं हे सांगितलं पाहिजे. संपूर्ण कन्सेप्ट वगैरे आहेत ते संपूर्ण क्लिअर होतात आणि क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, त्या संपूर्ण संकल्पना आम्हाला समजून जाते की कशा प्रकारे एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येणार आहेत, कसे फिरवले जातात आणि त्याची तयारी करता येते आम्हाला. त्यासाठी उपयुक्त ठरलं आम्हाला. ओके. आणि पुढचे सरांना एक रिक्वेस्ट होती की पुढचे सुद्धा जे वेबिनार होतील ते अशाच प्रकारे झाले तर आम्हाला थोडं जास्त उपयुक्त ठरतील. ओके ओके येस मॅम. म्हणजे तुम्ही क्वेश्चन बरोबर जर मेन पॉइंट्स पण हायलाइट केल्या ना, तुम्ही जर क्वेश्चन बरोबर मेन पॉइंट्स पण हायलाइट करत राहिल्यात की हे मेन पॉइंट्स आहेत, तर मग ते पण थोडंसं सोपं होईल मुलांना की मेन पॉइंट्स या लक्षात ठेवले तर त्याचे एक्सप्लेनेशन मोठ्या ह्याच्यात करणे म्हणजे सोपे जाईल. असं मॅडमनी खूपच ओके. म्हणजे छान शिकवलं. तुम्हाला पॉइंट पाहिजेत ना, ते पॉइंट देते. मला थोडासा वेळ द्या, एक 4-5 नाही, हो दिवसाचा. मॅम, मार्क चालेल मॅम, भरायचे चालेल. चालेल मॅम, चालेल, पण नक्की शिवाजी सरांकडे पोस्ट करा, म्हणजे ते आम्हाला पाठवतील. खूप युजफुल आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ खरंच खूप युजफुल होता. आम्ही तर जॉब करतो, आम्ही कॉलेज अटेंड नाही करू शकत रेग्युलर बेसिसवर, तरी जॉब आम्ही करता ते माझ्या लक्षात बरेच आलं, कारण पाठातून विचारायला आले, मला तिथंच लक्षात आलं. म्हटलं हे आपले नाही, मी ह्याचे आहेत. पाठांतर वगैरे केलेले आहेत, म्हणजे आम्ही केलेले आहोत वगैरे, आणि आम्ही लेसन्स पण घेतलेत. एक दीड महिना आम्ही अंतर्वासिता पण केलेले आहेत. पण फक्त म्हणजे कसं ते एक्झॅक्टली प्रॉपरली पाहिजे आहे, आणि मग असंच अपेक्षित उत्तर लिहिलं तरच मार्क मिळतील. हे जे होती भीती ह्याच्याबद्दल ती थोडीशी कमी झाली कुठेतरी, की अरे आपल्याला हे माहिती आहे असं लिहू शकतो आपण असं. थँक्यू मॅम. मॅडम तुम्ही खूपच छान सांगितलं. आता जसं आता या मॅडम म्हटलं त्याप्रमाणे आम्ही पण जॉब करतो, त्यामुळे आमची जी भीती होती ती कमी केली. थँक्यू मॅडम त्याबद्दल. ओके ओके. व्हिडिओ ऑन झाला नाही म्हणून झालं. ठीक आहे, सर्वांना बेस्ट लक. त्याच्यासोबत तुम्ही की नोट्स काढा. कितीही दुसऱ्यांनी शिकवलं तरी स्वतःच्या की नोट्स काढून पॉइंट पाठ करून जायचे. पॉइंट लिहिले की तपासणारा मार्क देऊन जातोय. एका वेळेला सरांना माहितीये आम्हाला 25-30 क्वेश्चन म्हणजे पेपर हे करायला लागतात, तपासायला लागतात. पेपरचं पॉइंट मध्ये नुसता बघितला तरी आम्हाला असं वाटतं बाबा ठीक आहे बाबा छान लिहिलंय ना, चला पुढे जाऊया असं होतं. तर थोडंसं की नोट्स काढा, स्वतःच्या काढा की नोट्स. की नोट्स म्हणजे काय, प्रश्न पॉइंट आणि त्याच्या खाली पॉइंट. ओके ओके. थँक्यू मॅम, थँक्यू. आपण आता शेवटच्या 1-2 मिनिटाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी वेळ देऊया. मिनल लुंकडला मी अशी विनंती करतो की आपण मॅडमचे आभार मानावेत आमच्या सगळ्यांच्या वतीने. मिनल लुंकड, आणि व्हिडिओ ऑन करायचा तेवढा फक्त. मिनल आहे तू तिथे? लुंकड, मिनल लुंकड नाहीये. बर, आणखी कोणी आहे का की मॅडमला तुमच्या शब्दामध्ये तुम्ही मॅडमचे आभार माना, ज्यांना फक्त व्हिडिओ ऑन असावा तुमचा. हा महेश, ओके, 1 मिनिट महेश. हा महेश, हा बोल. सर, असं म्हटलं जातं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्या पद्धतीनं आपल्या माय फाउंडेशनचं काम सुरू आहे. मॅडमच्या आभार मानण्यापूर्वी तुमचे आभार, कारण की आमच्यासारख्या काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि आजच्या लेक्चरचं म्हणाल तर अतिशय मार्मिक पद्धतीनं आणि डीपमध्ये जाऊन मॅडमांनी कशा पद्धतीने लिहावं उत्तर आणि कशा पद्धतीनं आपण पेपरला सामोरं जावं या दृष्टिकोनातून मॅडमांनी सांगितलं. आणि मागच्या 2-3 लेक्चरला आम्हाला असं पेपरचं किती मार्काला कोणता प्रश्न आहे, पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे, अशा पद्धतीनं तुम्ही तज्ञ मार्गदर्शन केलं होतं. पण मॅडमांनी आज पेपरच्या ह्याच्यामध्ये पेपरचं स्ट्रक्चरमध्ये वेळ न घालवता प्रत्येक कन्सेप्टला हात घालून आम्हाला त्या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केलं. आणि जास्तीत जास्त मुद्दे आणि जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने पडतील त्याबद्दल मॅडमांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मॅडमांचे, त्याचबरोबर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल शिंदे सर, विशेषतः तुमचे आणि माय फाउंडेशन असेल आणि मुंबईचं कॉलेज असेल, सर्वांचंच मी आभार मानतो विद्यार्थ्यांच्या वतीनं. धन्यवाद.
थँक्यू सो मच. आणखी कोणाला मानायचेत का आभार? म्हणजे तुमचे आभार आम्हाला स्फूर्ती देतील पुढच्या लेक्चरसाठी. शिक्षक पण अतिशय म्हणजे आमचे शिक्षक तुमच्यासाठी काम करणारच आहेत, प्रश्नच नाही. परंतु विद्यार्थी ज्यावेळेस आभार मानतात ना, त्यावेळेस आम्हाला काहीतरी वेगळी अशी ऊर्जा निर्माण होते. आणखी जर नमस्कार. कोण एक मिनिट. सर माझा व्हिडिओ ओपन नाही होऊ शकत आहे, थोडा प्रॉब्लेम येतोय. पण माझं नाव श्रुती कुलकर्णी आहे. मी पुण्यातून बोलतेय. मी पण एक जॉब करणारी विद्यार्थिनी आहे आणि अभ्यासाला वेळ मिळत नव्हता, पण या सेशन्समुळे आम्हाला इतका फायदा होतोय की आता लक्षात येते की आपल्याला कुठले की पॉइंट्स करून परीक्षेला जाता येईल. आमचं खूप मोठं टेन्शन होतं की आता काय करायचं, पण या सगळ्या वेबिनारमुळे आणि तुम्ही जे आमचं सेशन घेतलं त्या सगळ्याच्या ह्याच्यामुळे सर तुमचे आणि मॅडमचे मी धन्यवाद मानते. थँक्यू. आणखी कोणाला धन्यवाद मानायचे? 1 मिनिटामध्ये. Hello, on behalf of all of the My Foundation, on behalf of all of the students team, I Minal Lunkar from Pune Seva Sadan Vidyalaya would like to extend my gratitude towards Shivaji Shinde sir for raising such a platform for students like us, and even I would like to extend my greetings to madam because she has very keenly taken efforts. Her efforts were being seen. She was not though there was a noise disturbance, she was up to the mark. She made her efforts to teach us everything, and thank you sir once again. थँक्यू मॅम. थँक्यू. शेवटचं 1 मिनिट मी घेतो आणि आपण इथे थांबूया. मॅडम, मला भावलेलं तुमच्या लेक्चरमध्ये 4-5 गोष्टी प्रामुख्याने मला मांडूशी वाटतात. एक सेकंद. त्यामध्ये एक गोष्ट की तुमची भाषा शैली अतिशय म्हणतो ना, त्याच्यातून असं उत्स्फूर्त असं प्रेम लक्षात येतं की नाही, प्रेमाची भाषा आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जेवढं काही करता येईल ते करण्याची भाषा ही वेगळी असते. म्हणजे फक्त सांगायचं म्हणून सांगायचं नाही, तर ते आपलेपणातून त्याची भावना तुमच्या भाषेमध्ये निर्माण होत होती. दुसरं, मला एक नवीन टेक्निक कळालंय. माझी 28 वर्ष सर्व्हिस झाली. तुमची गरज आणि आवश्यकता हे कन्वर्ट कसं करायचं हे मी मॅडमकडे आज शिकलो. म्हणजे जर तुम्हाला गरज असेल, ही गरज आहे, तर ती गरज कन्व्हर्टेड इनटू इम्पॉर्टन्स मध्ये कशी कन्वर्ट करायची. म्हणजे मी पण भरपूर अभ्यास केलेला आहे, पण मला हे टेक्निक खरं तुमच्याकडून मिळालं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम की ते म्हणतात ना की दारू पिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक भागामध्ये त्याचा अंश असतो आणि मग तो आपल्याला कळतो की हा दारुड्या आहे. तसं तुमच्या ना प्रत्येक नसामध्ये, प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये ना हा विषयाचं अध्ययन कसं असावं आणि अध्यापन करताना कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, त्याच्या बारीक सारीक गोष्टी तुमच्या अशा शरीरामध्ये अशा भिनलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही सांगताना ती गोष्ट मला ही पण सांगितली पाहिजे, ती पण सांगितली पाहिजे, ती पण सांगितली पाहिजे. म्हणजे याच्यासाठी फक्त पुस्तकं तुमच्या जवळ नव्हतं, तर तुम्हाला ते अध्ययन एवढं काही झालेलं आहे की त्याचा परिणाम निश्चित तुमच्या या सगळ्या लेक्चर्स मधून मला दिसून येतो. मित्रांनो, मॅडमची एक रिक्वेस्ट होती मला की 4 ते 6च्या दरम्यान मला द्या. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. आता त्यांचे लहान मुलं आहेत आणि घरी ते मॅडमला अभ्यास करू देत नाही किंवा काम करू देत नाही. आणि मॅडमनी म्हणून मला रिक्वेस्ट केली होती की सर माझे ह्या वेळेत घ्या. मित्रांनो, मला सांगायचं हे याच्यासाठी की आपले लहान बछडे बाजूला ठेवून तुमच्यासाठी खास 2 तासाचा वेळ काढणं हे प्रत्येक शिक्षकाला नाही शक्य होत. आणि मला आठवते की त्यांच्या मागून त्यांचं ते लहान पिल्लू कुठेतरी फिरतंयच, कधी कधी इकडून तिकडे फिरतंय. तुम्हाला दिसत होतं ते? हो, मला दिसत होतं. मी सांगितलेलं त्याला, माझे प्रिन्सिपल आहेत सर, ते ओरडतात आणि तू येऊ नको म्हणून तो फिरत होता, डोकवत होता तुमच्या जवळून. मी तेच पाहत होतो की अतिशय लहान मुलगा आहे. मुलगा का मुलगी मला माहित नाही, परंतु ते तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करत होतं. पण तरी पण तुम्ही त्याचा कुठल्याही पद्धतीने प्रभाव तुमच्यावरती न पडता तुम्ही अतिशय सखोल असं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलंय. मॅडम, निश्चित ह्या मुलांच्या प्रतिक्रियेवरून मला निश्चित तुम्हाला असं सांगायला आवडेल की मॅडम तुमचं निश्चित पुढच्या वेळेस मुलांना ज्या वेळेस गरज पडेल, आणि आपण हे दरवर्षी लेक्चर्स घेत असतो मॅडम, तर अशा वेळेस निश्चित तुम्ही स्वतःहून मुलांसाठी खरंच या की जेणेकरून आपले विद्यार्थी पास होतील. याच्यामध्ये आमची भावना आहे की तुम्ही नापास नाही व्हावा, सगळ्यात महत्वाची. तुम्हाला हे ज्ञान मिळावंच, नो डाऊट, आणि तुम्ही भावी उत्तम शिक्षक व्हावा ही तर आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे तुमच्याकडून. परंतु कमीत कमी तुम्ही नापास न व्हावं याच्यासाठी आपला हा सगळा खटाटोप चाललेला आहे. आणि म्हणून परत एकदा माय फाउंडेशन अशोका मार्ग संस्थेच्या वतीने
त्यानंतर टीचर्स एज्युकेटर फोरमच्या वतीने आणि श्रीमती एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या वतीने मॅडम तुमचे खरंच मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि अपेक्षा परत एकदा व्यक्त करतोय की आपल्याला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण निश्चित आपल्या ह्या मुलांना मार्गदर्शन करावं आणि तुमच्या ज्या काय पीपीटीज असतील किंवा तुम्ही जे काय नंतर मुलांना कीवर्ड्स देणार आहोत तो मला पाठवा. या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांचा मी एक ग्रुप बनवलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये या विद्यार्थ्यांना ऍड पण केलेलं आहे आणि मी त्यांना त्वरित या सगळ्या जे काय असेल महत्वाचे मुद्दे हे त्यांना मी उपस्थित करून देऊया. परत एकदा तुमचे धन्यवाद मॅम. असंच आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांवरती प्रेम राहावं एवढीच एक विनंती करतो, आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांना एक सांगायचंय मला की 7 वाजता आपलं परत एक लेक्चर होणार आहे, S6चं होणार आहे, पेडागॉगी ऑफ इंग्लिश लँग्वेज. त्या लेक्चरसाठी आपण लिंक पण तुम्हाला दिलेली आहे, तर त्या लिंक वरती राईट 7 वाजता उपस्थित राहावं. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. सर चट्टे सरांचं आहे ना लेक्चर? हो, चट्टे सरांचं आहे लेक्चर. ते आमच्याच कॉलेजचे शिक्षक आहेत. माझ्यापेक्षा एक्सपर्ट माणूस आहे. हो, नक्कीच माहिती तुम्ही आहे. सर्वांनी सहभाग घ्या. आता एवढा वेळ झालेला आहे, थोडासा ब्रेक घेऊन या मग. ओके थँक्यू. सर, मी क्विट होते. येस येस. ओके. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सर. ओके थँक्यू मॅम. थँक्यू.